ओके. अच्छा, व्हॉइस आलाय रेकॉर्डिंगचा तुम्हाला? हो सर. Yes, sir. ओके, थँक्स. ओके. अच्छा, बिफोर स्टार्टिंग विथ द सेशन जस्ट इन्फॉर्म मी की तुमच्यापैकी किती व्यक्ती आहेत जे लॉ स्टुडंट आहेत आणि किती व्यक्ती आहेत जे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहेत, खास करून. सो विल स्टार्ट द सेशन अकॉर्डिंग टू इट. म्हणजे असं नको व्हायला की काहीतरी बेसिक्सच मिळावं. अच्छा, कुणी अच्छा लॉ स्टुडंट असेल त्यांनी ते थंबवर कराल का? तो वी जस्ट गेट दी नंबर ऑफ स्टुडंट. 1, 2, 3, 4. ठीक आहे. अच्छा, प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट मध्ये तुम्ही अच्छा 1-2 वर्षाचा अनुभव आहे फील्डचा. अदरवाइज मेनी मोर टूल्स आर देअर अँड वी हॅव वन ऑफ दी ऑफर. एक एआयचा सुद्धा एक पार्ट त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत, त्यामुळे थोडीशी मदत वगैरे होऊ शकेल तुम्हाला रिगार्डिंग दी ड्राफ्टिंग वाला पार्ट, लिगल रिसर्च पार्ट, या व्यतिरिक्त इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट्स, हा सगळ्या पार्टसाठी ती एक मदत वगैरे होऊ शकेल. ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग दी कोर्स. या संपूर्ण सेशनमध्ये आपण जसं की ऑनलाईन कोड प्रॅक्टिस टूल संदर्भामधला हा एक पार्ट असणार आहे. या संपूर्ण कोर्समध्ये आपण विविध टूल जे ऑनलाईन ॲज ॲडव्होकेट म्हणून आपल्याला हवे असणार आहेत, डेलीचा प्रॅक्टिसमध्ये म्हणू शकाल, किंवा ॲज अ लॉ स्टुडंट मधून जेव्हा आपण इंटर्नशिप वगैरे करत असतो, किंवा मग जे प्रोजेक्ट वगैरे असतात, खास करून फायनल इयरचा प्रोजेक्ट असू शकेल किंवा सेकंड इयरचा प्रोजेक्ट असू शकेल, या संपूर्ण सिच्युएशनसाठी आपल्याला या ऑनलाईन टूलची मदत वगैरे होणारच आहे. मग या संपूर्ण सिनॅरिओ आपण खास करून महाराष्ट्राच्या बेसवर पाहणार आहोत. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टचा थोडासा पार्ट वगैरे कव्हर होईल त्यामध्ये, म्हणजे तुम्हाला सुप्रीम कोर्ट पर्यंतचा अपीलवाला जो काही पार्ट असणार आहे त्या ठिकाणी काही इश्यूज वगैरे येणार नाही. मग या जर्नीमध्ये आपल्याला या 1 आठवड्याच्या जर्नीमध्ये खास करून ऑनलाईन एफआयआर पासून त्या एफआयआरच्या पोर्टलवर असलेल्या विविध गोष्टी, ज्यामध्ये डेड बॉडीजचं आयडेंटिफिकेशन असू शकेल, ज्यामध्ये मिसिंग पर्सनची इन्फॉर्मेशन असू शकेल, अरेस्टेड पर्सनची इन्फॉर्मेशन असू शकेल, ॲब्स्कॉन्डरची इन्फॉर्मेशन असू शकेल, हा एक संपूर्ण पार्ट आहे. ॲब्स्कॉन्डर बद्दलच्या पार्टमध्ये महाराष्ट्राचं सिच्युएशन मध्ये जरी वेबसाईट बऱ्याच वेळेस काम करते, बऱ्याच वेळेस काम नाही करत, तो एक सिच्युएशन असणार आहे. बट विल गो थ्रू ऑल दिस पार्ट, म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. या व्यतिरिक्त सेम सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस ई कोर्ट सर्व्हिसचा वापर करण्याचा प्रयत्न करू आपण. ई कोर्टचा प्लॅटफॉर्म संदर्भामध्ये बऱ्यापैकी सिच्युएशन असणार आहे. कॉज लिस्ट पाहणं तो एक पार्ट आहे, केस वगैरे शोधणं, त्यानंतर जजमेंट वगैरे शोधणं, हा सगळा एक पार्ट असणारच आहे. ऑर्डर कॉपीज असू शकेल, इंटरलोकेटरी ऍप्लिकेशन असू शकतील, एफआयआरचा एक पार्ट त्यामध्ये असणार आहे. ई कोर्ट सर्व्हिसच्या पार्टला जर आपण एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला तर. या व्यतिरिक्त पुढच्या सिच्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत ई कोर्टच्या संदर्भामध्ये, की डिफरंट काइंड ऑफ स्टेटसाठी जो काही एक संपूर्ण ई कोर्टचा प्लॅटफॉर्म असणार आहे, त्यामधून कशा प्रकारे आपण सर्च करू शकतो विदाउट व्हिजिटिंग दॅट पर्टिक्युलर स्टेट अँड ऑल, तो एक पार्ट असणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन एफआयआरच्या माध्यमामध्ये आपण महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला थोडंसं इझी होतं. कारण की अदर प्लॅटफॉर्म जे काही आहेत एफआयआरच्या संदर्भामधले, ते तेवढं सपोर्ट वगैरे करत नाही. कारण की त्या ठिकाणी तुम्ही जर ॲडव्होकेट असाल किंवा तुम्हाला स्पेसिफिक एफआयआर नंबरच माहिती असेल, त्याच वेळेस तो एक संपूर्ण पार्ट आपल्याला लक्षात येतो की हो, या स्टेटमध्ये ही एफआयआर झाली, हा तारीख असणार आहे, त्या पर्टिक्युलर टाइम असणार आहे, आणि एक पर्टिक्युलर एफआयआरचा नंबर किंवा पार्टीसचे नाव. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ती एफआयआर वगैरे काढता येत नाही. पण महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला त्या गोष्टी तेवढ्या डीपमध्ये जायचा नसतो, कारण की महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये जो प्लॅटफॉर्म आहे त्यावर इझिली आपण या सर्व एफआयआरच्या पार्टला सर्च करू शकतो, त्यामुळे तिथे काही इश्यू येणार नाही. या व्यतिरिक्त ई फायलिंगच्या संदर्भामधला थोडा पार्ट आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत, आणि अशा प्रकारचे एक संपूर्ण सिच्युएशन आहे. या व्यतिरिक्तचे विविध शासकीय किंवा जे न्यायालयीन पोर्टल असणार आहेत, याची सुद्धा आपण मदत घेणार आहोत. या व्यतिरिक्त या संपूर्ण प्रॅक्टिसमध्ये जे डिफरंट काइंड ऑफ टूल्स, डिजिटल टूल्स खास करून ऑनलाईन साधनं ज्याला आपण म्हणू शकू, ते जे काही आपण वापरतो त्याच्या मदतीने आपण ऍटलीस्ट प्रॅक्टिसमध्ये थोडंसं बूस्ट वगैरे करू शकू. ऍज कम्पेअर टू जर आपण कोर्टमध्ये जरी जात नसलो तरी सुद्धा घरी बसल्या तेवढे रिसर्च वगैरे जरी केला तरी डिफरंट काइंड ऑफ केसेस आपल्याला हाताळता येतात. जसं की संपूर्ण सिच्युएशन मध्ये समजा तुम्ही एक ॲडव्होकेट असाल किंवा तुम्ही एक सांगू शकू आपण की लॉ स्टुडंट असाल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल,
तरी सुद्धा इंटर्नशिप बऱ्याच वेळेस आपल्याला मिळत नाही. तशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण या सगळ्या ऑनलाईन टूलचा वापर करून लिगल रिसर्च ऍटलिस्ट करू शकतो. आणि जे मोठे लॉ फर्म असतात ते नीड दी पर्सन ज्यांना लिगल रिसर्च बद्दल काहीतरी माहिती असेल, खास करून फक्त कागदपत्र वाचणे याबद्दलच नाही. लिगल रिसर्च मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याच साऱ्या गोष्टी खास करून क्रिमिनल पार्ट मध्ये बरेच सारे जे पुरावे असतात ते आपल्याला ऑनलाईन माध्यमातून मिळत असतात. ऑनलाईन स्ट्रेसेस प्रत्येक व्यक्तीच्या आजच्या सिच्युएशन मध्ये असणारच आहे. कुणाचं सोशल मीडियाचं स्टेटस असेल, सोशल मीडियाच्या पोस्ट असतील. मग या संदर्भातली जर आपण हे सगळे टूल जर शिकून घेतले तर लिगल रिसर्च साठी आपल्याला त्याची एक मदत होते आणि त्याच्या मदतीने आपण बऱ्यापैकी एक थोडंसं बूस्ट मिळवू शकतो आपल्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये. मग ह्या सिच्युएशन मध्ये आजच्या सेशन पासून जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत या सगळ्या गोष्टींना, त्यावेळेस आपण एक माध्यम ज्याला म्हणू शकू, तो माध्यम असणार आहे आपल्या समोर कोर्ट प्रॅक्टिस टूलच्या संदर्भामधला. तर महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण या जर्नीला सुरुवात करू, त्या जर्नीची सुरुवात आपण FIR च्या माध्यमातून वगैरे करू शकतो. मग FIR च्या माध्यमासाठी वी आर जस्ट शेअरिंग यू दी लिंक ओव्हर देअर. त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी समजते आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ऍटलिस्ट स्वतः आजपासून ऑनलाईन रिसर्च साठी जाऊ शकाल. त्याबद्दल नो डाऊट. आय एम जस्ट शेअरिंग दी लिंक आणि आम्ही ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करू किंवा मग जे नोट्स वगैरे असणार आहेत. माईक आणि काय हवंय? माईक आणि कॅमेरा का हवाय? व्हॉइस येते ना सर्वांना? ओके. आय जस्ट शेअर दी लिंक ओव्हर देअर. पण तुम्ही त्या लिंककडे जास्त लक्ष नका देऊ आता. तुम्हाला जे बघायचं असणार आहे त्यामध्ये लक्ष द्या. जे रेकॉर्डेड सेशन मिळतील त्यामध्ये नंतर तुम्ही प्रॅक्टिससाठी जाऊ शकाल आरामात. ठीक आहे. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपल्या समोर एक पर्टिक्युलर वेबसाईट वगैरे ओपन असणार आहे. त्या वेबसाईटचं नाव असणार आहे महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस फॉर सिटिझन हा एक पर्टिक्युलर पार्ट. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपल्याला काही बेसिक्स गोष्टी बघायच्या असणार आहे. सुरुवातीला वी जस्ट हॅव टू सर्च विथ दी लँग्वेज वाला पार्ट. इंग्लिश मराठी ज्याही लँग्वेजेस तुम्हाला हवे आहे त्या तुम्ही करू शकाल किंवा मग गुगलचे जे काही टूल असतात त्याच्या माध्यमातून तुम्हाला हवी ती लँग्वेज सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि या सिटिझनशिप पोर्टलचा वापर करून आपण खास करून ऍज अ ज्युनियर ऍडव्होकेट म्हणून म्हणू शकू किंवा लॉ स्टुडंट म्हणू शकू, महाराष्ट्रात असलेल्या कोणत्याही FIR ला पाहू शकतो. या FIR मध्ये थोडंसं एक एक्सक्लुजन पार्ट असणार आहे, अपवादात्मक गोष्टी असणार आहेत ज्यामध्ये अशा प्रकारचे फॅमिली मॅटर ज्या आवाज कमी येते का सर्वांना? एम आय ऑडिबल टू यू? ऑडिबल सर. ओके. सर थोडा माईक ऑन करा किंवा इयरफोन वगैरे अटॅच करा. ठीक आहे. हा. तर या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहे. त्या म्हणजे की बाबा ऍज अ बरेच सारे क्लायंट आपल्या समोर येतात FIR वगैरे चेक करायला. त्यामध्ये प्रत्येक FIR तर आपल्याला मिळते, पण एक्सक्लुजन पार्ट कोणता आहे, अपवादात्मक पार्ट कोणता आहे, असे फॅमिली मॅटर ज्यामध्ये FIR झाली आहे किंवा असे काही मॅटर जे जास्त सेन्सिटिव्ह आहे, खास करून महिलांच्या संदर्भामधले मॅटर. जसं की बलात्काराचं एखादं प्रकरण असू शकेल, या व्यतिरिक्त एखादं असं प्रकरण आहे जे पॉक्सो ऍक्टच्या संदर्भामध्ये असेल किंवा असे प्रकरण आहेत जे खास करून महिलांचं हॅरॅसमेंट, महिलांच्या संदर्भामधले असू शकेल, लैंगिक शोषणा संदर्भामधले असू शकते. यामध्ये फॉर द आयडेंटिटी रिव्हील नको व्हावी या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं की त्या FIR खास करून ऑनलाईन माध्यमातून आपल्याला बघायला मिळत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही क्लायंट असाल नसाल काही फरक पडत नाही. RTIच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता की बाबा मला अमुक अमुक FIR हवी आहे, ते FIR तुम्ही मला प्रोव्हाइड करा. हा एक संपूर्ण पार्ट त्या ठिकाणी येतो. या सिच्युएशन मध्ये सागरची थोडस प्रश्न नंतर घेऊ आपण म्हटलं सेशन झाल्यानंतर. वी जस्ट कंटिन्यू विथ दी पार्ट. ठीक आहे. माईक ऑन आहे तुमचा? ठीक आहे. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये मग जेव्हा आपण FIRच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू त्यावेळेस लक्षात येतं आपल्याला की या ठिकाणी एक पब्लिश FIR म्हणून पार्ट मिळतो. वेबसाईटची लिंक तुम्हाला शेअर झाली आहे, ग्रुपमध्येही शेअर होईल, या व्यतिरिक्त नोट्स मध्ये सुद्धा शेअर होईल. तर त्या नोट करायचा मागे नका लागू, फक्त बघा काय बघायचं आहे आपल्याला त्या गोष्टींकडे. या संपूर्ण ऑनलाईन पार्ट मध्ये आपल्याला जर FIR बघायची असेल तर पब्लिश FIR म्हणून एक पार्ट असणार आहे. या पब्लिश FIRच्या पार्ट मध्ये जेव्हा आपण क्लिक करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर एक सेपरेट पेज वगैरे ओपन होतं. या सेपरेट पेज मध्ये म्हणजे काय असणार आहे,
एकतर आपल्याला आपल्या एरियामध्ये जे काही FIR फाईल होतात, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट झाला आपण म्हणत असतो, ज्याच्या मदतीने एखादी क्रिमिनल कंप्लेंट कॉग्निझिबल ऑफेन्सेस कोर्ट समोर हजर होत असतात. त्याला आपण म्हणू शकतो सिरियस काइंड ऑफ ऑफेन्स किंवा अशा प्रकारचे केसेस ज्या मॅजिस्ट्रेट कोर्ट, सेशन कोर्ट यांच्यासमोर त्यांच्या ट्रायल सुरू होत असेल किंवा मेट्रोपॉलिटन कोर्ट यांच्यासमोर त्याचा ट्रायल वगैरे स्टार्ट होत असेल किंवा मग स्पेशल काइंड ऑफ जे कोर्ट इस्टॅब्लिश झालेले असतात डिफरंट काइंड ऑफ ऍक्ट अंतर्गत, त्या संदर्भामधले FIR सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतात. तो एक पार्ट आहे. पण बऱ्याच वेळेस असे ऍक्ट असतात, खास करून NDPS ऍक्ट असणारे, त्यासाठी अशा डिफरंट FIR तर आपल्याला बघायला मिळतात बऱ्याच वेळेस. पण त्याची जी काही इन्फॉर्मेशन असते आपल्याला त्या पर्टिक्युलर ऍक्टच्या संदर्भामधले जे काही पोर्टल असणार आहेत, त्या पोर्टल थ्रू बघायला मिळतात. ते आपण नंतर बघायचा प्रयत्न करू. पण आता आपला फोकस असणार आहे की FIR जी काही असते त्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक डेट वगैरे बघायची असणार आहे. खास करून जर संदर्भ बघायचा प्रयत्न केला तर मेट्रो सिटीज ज्या काही आहेत, मुंबई असणारे, नागपूर, पुणे, नाशिक म्हणू शकतो आपण, या ठिकाणी बऱ्यापैकी अपडेट लवकरात लवकर मिळतात आपल्याला. पण अदरवाईज या सगळ्या सिटींना जर सोडलं, तालुका लेवल, जिल्ह्याच्या लेवलला आपल्याला 1-2 दिवसानंतर ते अपडेट वगैरे बघायला मिळतात. त्यामुळे काही हरकत नसते. 1-2 दिवसानंतर सुद्धा आपल्याला हा एक संपूर्ण पार्ट बघायला मिळतो. तो व्हॉट वी हॅव टू डू, वी जस्ट हॅव टू सिलेक्ट दी पर्टिक्युलर डेट. जसं की मला एखादा FIR शोधायचा असला एखाद्या पर्टिक्युलर एरियामधला किंवा त्या एरियामध्ये किती क्राईम रेट आहे, कशा प्रकारचे क्लायंट आपल्याला मिळू शकतील, तो जर पार्ट बघायचा असला, तर हा एक सिच्युएशन, या संपूर्ण सिच्युएशनमध्ये वी जस्ट हॅव टू सिलेक्ट दी डेट. ठीक आहे. एक पर्टिक्युलर डेट 90 दिवसाचा आतला तो पिरियड असला पाहिजे. म्हणजे 1 जुलै पासून जे वरचे 90 दिवस असणार आहे, त्या 90 दिवसाचा मी टाइम पिरियड या ठिकाणी मिनिमम सिलेक्ट करू शकतो. मग खास करून पार्ट आपल्याला बघायला मिळतात तिथे FIR 1 जानेवारी 2017 नंतरच्या जेवढे काही केसेस आहेत, त्यामध्ये जर 90 दिवसाचा टेन्युअर आपण या ठिकाणी सिलेक्ट केला तर आपल्याला त्या प्रकारचा FIR वगैरे बघायला मिळतात. जसं की आजची तारीख असणार आहे 20. मग आपण समजा 20 तारखेपर्यंत किती FIR नोंदवले गेले हा जर पार्ट बघायचा असेल, तर वी जस्ट हॅव टू सिलेक्ट दी डेट अँड ऑल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला युनिट वगैरे सिलेक्ट करायचा असतो. याचा अर्थ असा असणार आहे, ज्या सिटीज आहेत, त्या सिटीज आपल्याला सिलेक्ट करायचंय. जसं की आपण समजा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू, एखादी सिटी समजा धुळे सिटी आपण घेतली. या सिटी नंतर धुळे सिटी सिलेक्ट केल्यानंतर विल गेट दी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी जे काही पोलीस स्टेशन धुळे सिटीमध्ये असणार आहेत, त्या प्रत्येक सिटी ते पोलीस स्टेशनची आपल्याला माहिती मिळते. जसं की या ठिकाणी आझाद नगर पोलीस स्टेशन, मोहाडी नगर पोलीस स्टेशन, अशा प्रकारचे जे काही लिस्ट असणार आहे ती आपल्याला बघायला मिळते. जसं की आपण समजा या ठिकाणी देवपूर वेस्ट संदर्भामधलं एक पोलीस स्टेशन वगैरे घेतलं. या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला FIR नंबर माहिती असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता. पण समजा आपल्याकडे आपण ज्युनियर आहोत किंवा आपण लॉ स्टुडंट आहोत, आपल्याकडे कुठला FIR नंबर मिळेल आपल्याला? आपल्याकडे तर साधा क्लायंटही नाहीये. मग सिंपल सिच्युएशन आहे. आपण फक्त डेट सिलेक्ट करायचे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचंय, सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. सर्चच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विल गेट दी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग की बाबा 1 जुलै 2026 पासून तर 20 जुलै 2026 पर्यंत धुळे जिल्ह्यामधील देवपूर वेस्ट ह्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला 8 FIR बघायला मिळतात आणि त्या 8 FIR चे इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यामध्ये मग जे पोलीस स्टेशन आहे त्याचं नाव, FIR चा संख्या त्या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला. ठीक आहे. या व्यतिरिक्त मग जे इयर असेल ते बघायला मिळेल. अशा प्रकारे एक पार्ट आणि हा FIR चा रजिस्टर नंबर आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा 204 ऑफ 2026, 203 ऑफ 2026 अशा प्रकारचा एक पार्ट बघायला मिळतो. म्हणजे ॲज अ ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून माझ्याकडे केस जरी नसल्या, तरी या माध्यमातून मी माझ्या केसेस हँडल करू शकतो. इन शॉर्ट काय आहे, ऍटलीस्ट ट्रायल तर करू शकतो ना आपण. ज्याला आपण ट्रायल बॉल म्हणतो क्रिकेटमध्ये, किंवा ऍक्च्युअल मॅच स्टार्ट व्हायचा आधी जर आपण अशा प्रकारची प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला, तर तो एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जर आपण एक प्रयत्न केला समजून घेण्याचा, तर त्या प्रयत्नामध्ये ही FIR या ठिकाणाहून बघायची असणार आहे. ती FIR वगैरे बघितल्यानंतर अलाउ मी अ सेकंड, सेशन मध्ये काही जॉईन करायला इश्यू येते का? व्हॉट आर द इश्यूज आर देअर? सेशन मध्ये ऑलरेडी लिंक शेअर केली आहे आधीपासून.
ओके. या संपूर्ण पार्टमध्ये हे एक डाउनलोडचं ऑप्शन वगैरे आपल्याला मिळतं आणि त्या डाउनलोडचं ऑप्शनवर जर क्लिक केलं तर विल गेट दी पीडीएफ फाईल ओव्हर देअर. आणि ती पीडीएफ फाईल डाउनलोड झाली की आपल्याला त्या पर्टिक्युलर एफ-आय-आर बद्दल बऱ्यापैकी माहिती वगैरे मिळेल. जसं की ही एक पीडीएफ फाईल डाउनलोड झाली, त्या पीडीएफ फाईलमध्ये मग आपल्याला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. ही सर्व एफ-आय-आरची इन्फॉर्मेशन म्हणजे एफ-आय-आरचं सगळं नाव-गाव पत्ता, ठीक आहे. एक 204 एफ-आय-आर नंबर, किती वाजेला ती एफ-आय-आर दाखल झाली असेल तो एक संपूर्ण पार्ट, कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत एक संपूर्ण एफ-आय-आर दाखल झाली असेल तो एक संपूर्ण पार्ट. अरे बाबा, एक सेकंड द्या मला. व्हॉट आर द इश्यूज आर देअर रिगार्डिंग दी जॉईनिंग दी मीटिंग? थोडंसं टेक्निकल व्हावं लागेल लोकांना, अदरवाईज इश्यू होतात बऱ्यापैकी. सॉरी फॉर द डिले. या लोकांना जॉईन करता येत नाहीये सेशन. वी आर जस्ट इन्फॉर्मिंग देम. किंवा ऑलरेडी ग्रुपमध्ये लिंक आहे टॅग केलेली. ओके. या संपूर्ण पार्टमध्ये आपण जेव्हा पुढे बघायचा प्रयत्न करत आहोत, या एफ-आय-आरच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतात. म्हणजे काय आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली, कोणता सेक्शन आहे तो संपूर्ण सेक्शन वगैरे मिळाले आपल्याला. त्यानंतर ऑकरन्स ऑफ ऑफेन्स, कधी तो गुन्हा झालाय त्या संदर्भामधली माहिती एक मिळते आपल्याला. कोणत्या व्यक्तीने कोणत्या माध्यमातून त्या सगळे इन्फॉर्मेशन पोलिसांना मिळालेली, हा सगळे पार्ट पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा प्रकारे व्यवस्थितपणे तुम्ही एफ-आय-आर जर वाचली तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. हा एक संपूर्ण पार्ट. जसं की ही जी एफ-आय-आर असणार आहे ही लेखी निवेदना थ्रू असणार आहे. बाकीच्या ठिकाणी ओरल माध्यमातून सुद्धा असणार आहे. मग या ठिकाणी लेखीच्या जागेवर तोंडी वगैरे लिहिलेलं असेल. अशा प्रकारचा एक संपूर्ण पार्ट आहे. त्यानंतर कंप्लेंटचं नाव वगैरे आपल्याला बघायला मिळते. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं, असं थोडंसं तो इलिगल मामलाच नाही सांगू शकत आपण, पण बऱ्याच वेळेस काय होतं, या ठिकाणी ना ते समोरचा पक्षकार, ज्याला आपण अॅक्युज म्हणू, आरोपी म्हणू, ऑफेंडर म्हणू, सस्पेक्ट म्हणू, ठीक आहे, संदिग्ध व्यक्ती म्हणू, असे सर्व जे व्यक्ती असतात ना, जसं की या ठिकाणी क्लायंटचा मोबाईल नंबर मिळालाय आपल्याला, जो की कोण महिला आहे, जी काही महिलेचं नाव असणार आहे, जी कंप्लेनंट वगैरे आहे, रीता प्रभुलाल मांडोळे. ह्या ज्या काही गृहस्थ असणार आहेत महिला, या व्यक्तीचे जसा मोबाईल नंबर मिळतो आपल्याला, तशाच प्रकारे या ठिकाणी जेव्हा आपण ही इन्फॉर्मेशन अजून पुढे बघायचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस आरोपीचे नाव, कंप्लेनंटचे नाव, संदिग्ध व्यक्तीचे नाव, ऑफेंडरचे नाव आपल्याला बघायला मिळतं, त्यावेळेस सुद्धा बऱ्याच वेळेस त्यांचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट वगैरे बघायला मिळतो. मग आपण जर थोडेसे स्मार्ट असू, आपल्याला जर याबद्दल थोडंसं नॉलेज आलं, तर आपण या माध्यमातून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ती केस हँडल करण्याचा प्रयत्न करू शकतो. ऑब्व्हियसली गोष्ट आहे. पण काय होतं त्या ठिकाणी इनडिरेक्टली जाऊन विचारायचं असणार आहे. असं कॉल वगैरे जर केलं तर काय होतं नेमकं, की ते पर्सनल लिबर्टी हे ते, की बाबा तुम्हाला नंबर कुठून मिळाला, का मिळाला, या सगळे क्वेश्चन आपल्यावर नको यायला. त्यामुळे वाया वाया जर आपण विचारायचा प्रयत्न केला, तर त्या क्लायंटच्या केसेस आपल्याला मिळू शकतात. जसं की आरोपीच्याच केसेस खास करून क्रिमिनल पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळतील. यासाठी वेगळं हाय फंडा काही वेगळ्या गोष्टी तर नाहीये त्यामध्ये. पण काय होतं, थोडंसं प्रिकॉशन जर आपण ठेवलं, तर कधीही बरं असणार आहे आपल्यासाठी. मग हा एक पर्टिक्युलर माध्यम असणार आहे आपल्यासाठी एफ-आय-आर शोधण्याच्या संदर्भामधला. आणि यामध्ये मग आपल्याला हा एक संपूर्ण स्टोरीही कळते त्या संपूर्ण केसची, की बाबा काय झालं, काय नाही झालं. हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला लक्षात येते आणि त्या माध्यमातून आपल्याला आरोपीचे नावही कळते. आणि त्या आरोपी सोबत जर आपण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तर बेलचे ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. बऱ्याच वेळेस या संपूर्ण केसमध्ये त्यांच्या केसचं ट्रायल चालवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. तो मेनी मोर क्लायंट्स वी कॅन इझिली गेट फ्रॉम दिस पर्टिक्युलर एरिया. त्यानंतर अजून एक रिसर्च आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, की एखादा तुमचा जो काही एरिया असणार आहे, तुमच्या एरियामध्ये किती नंबर ऑफ केसेस वगैरे येतात. त्या नंबर ऑफ केसेस बद्दल आपल्याला बघायला मिळतं. मग या सिच्युएशनमध्ये या नंबर ऑफ केसेसचा अर्थ किंवा ह्याची माहिती आपल्याला जर मिळाली, तर आपण काय गृहीत धरू शकतो? आपल्याला नेमकं हे लक्षात येतं, की आपल्या एरियामध्ये कोणत्या प्रकारच्या केसेस होतात आणि त्या केसेस बद्दल मग आपण थोडीफार अधिक माहिती घेऊ शकतो. म्हणजे जसं की या ठिकाणी आपल्याला लक्षात येते, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन 1 याच्या अंतर्गत ती दावा वगैरे दाखल झालाय. मग आपण काय करू शकू, या संपूर्ण माध्यमातून ही एफ-आय-आर वगैरे डाउनलोड केली. अलाउ मी अ सेकंड, एफ-आय-आर डाउनलोड होते.
हो बाबा, क्या हो गया है? अच्छा ठीक आहे, हो लवकर. ओके. आय थिंक इट इज गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म, तर थोडासा वेळ लागत असेल, पण ठीक आहे. विल ट्राय टू डाउनलोड अनदर एफ आय आर. ठीक आहे. ती एफ आय आर सुद्धा डाउनलोड झाली आहे. त्याबद्दल आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियम या संदर्भामधला एक पार्ट पाहत होतो. त्यानंतर अजून एक पुढचीही एफ आय आर डाउनलोड झाली असणार आहे आपल्या समोर, ज्या माध्यमातून आपल्याला हा एक प्रयत्न होता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम. मग हे जर ऍक्ट आपण पाहून ठेवले, तर आपल्याला लक्षात येतं आपल्या एरियामध्ये कोणत्या केसेस आहेत, कोणत्या प्रकारच्या सेक्शनच्या अंतर्गत ते होतात, किती ते ऑफेन्सिव्ह आहेत, किती ते सिरियस आहेत, नॉन सिरियस आहेत. या जर गोष्टी आपल्याला कळाल्या, तर आरामात आपण तशा प्रकारचे क्लायंट हँडलिंगसाठी पुढाकार घेऊ शकतो. पार्ट काय असणार आहे आपल्यासाठी? एफ आय आर डाउनलोड करायचा, या संदर्भामध्ये कोणते ऍक्ट आहेत त्या ऍक्टवर थोडासा फोकस करायचा, जे आपल्या एरियामध्ये असतात, आणि त्यावर जर फोकस केला तर आपण त्यामध्ये एक्सपर्टीज आरामात घेऊ शकतो. कारण की असं लवकरात लवकर तर जाऊन काही होणार नाहीये त्या सिच्युएशन मध्ये. व्हॉट वी हॅव टू डू, वी जस्ट हॅव टू रीड दिस पर्टिक्युलर सेक्शन, जे काही असणार आहे है ना. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा जो काही असणार आहे तो एकदा चेक करायचा, सेक्शन वगैरे चेक करायचा. वी जस्ट हॅव टू गो थ्रू विथ दिस पर्टिक्युलर एफ आय आर अँड ऑल. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल काय करायचंय काय नाही करायचंय या संदर्भातून. मग या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला कंप्लेंटचं नाव सुद्धा मिळते. कंप्लेनंट कोण आहे? जनरली ते पोलीस कॉन्स्टेबल तेच आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आरोपी जे काही असणार आहेत त्या आरोपी वगैरे बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती मिळेल. आरोपीचं नाव आहे मधुकर हिरामन मोरे. त्यांचा पत्ता वगैरे आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढच्या सिच्युएशन मध्ये जे काही पैसा जप्त झाला असेल, पैसा चोरीला गेला असेल, तो एक पार्ट आपल्याला बघायला मिळते. दिस केस इज रिगार्डिंग की बाबा 710 रुपयाचा हा एक एफ आय आर वगैरे, त्यांच्या खिशात खिशात अंगझडीत मिळून आले 710 रुपये, हा एक पर्टिक्युलर पार्ट. आणि बाकीच्या याच्यामध्ये तर घरगुती वस्तू तर काही मिळाल्या नाहीये. एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पोलीस स्टेशनचं त्या हवालदार पोलीस कॉन्स्टेबलचंही नाव आपल्याला बघायला मिळते, नंबर बघायला मिळते. आणि अशा प्रकारची एक पर्टिक्युलर स्टोरी आपल्या समोर मिळते. या स्टोरीमधून काय बघायला मिळेल बघ आपल्याला, की ज्या काही व्यक्तीला ते अटक वगैरे झाली असेल त्याच्यापर्यंत जर आपण संपर्क करू शकलो, तर ऍटलिस्ट काही ना काही क्लायंट कन्व्हर्जनचा रेट मिळू शकतो. दिवसातून एक तरी क्लायंट मिळेल आपल्याला. अशा प्रकारची एक सिच्युएशन आपल्यापर्यंत येऊ शकते. ठीक आहे, मोबाईल नंबरने आपण कॉन्टॅक्ट नाही करू शकत. बऱ्याच वेळेस आरोपीचेही मोबाईल नंबर नसतात त्या ठिकाणी. बट ऍड्रेस मिळायला तेवढं सफिशियंट असणार आहे आपल्यासाठी. ऍड्रेसच्या माध्यमातून आपल्या एरियामध्ये जर आहे एखादी केस, तर तो व्यक्ती सुद्धा आपल्या एरियामध्येच राहत असेल, है ना. त्यामुळे त्या कॉन्टॅक्ट पर्यंत आपण पोहोचलो, त्या पत्त्यापर्यंत विल इझिली गेट दी नॉलेज रिगार्डिंग की बाबा आपण त्याची मदत करू शकतो की नाही करू शकत. म्हणजे इझी ते क्लायंट कन्व्हर्जन त्या ठिकाणी होऊ शकतं. याच माध्यमातून जेव्हा आपण अजून पुढचा एफ आय आर कडे बघायचा प्रयत्न करू, त्यावेळेस सुद्धा आपल्याला सेम पार्ट मिळतो. एक ऍक्ट बद्दल माहिती मिळते, सेक्शन बद्दल माहिती मिळते, आणि आपल्याला नॉलेज येतं की बाबा आपल्या एरियामध्ये अमुक अमुक केसेस आहेत आणि त्या केसेस बद्दल आपल्याला शिकून घ्यायचंय. म्हणजे काय होतं, जनरली आपल्याला लक्षात येतं ना की बाबा आपण जर प्रॅक्टिसमध्ये येत आहोत, तर नेमकं कोणत्या केसेस हँडल करायच्या मी क्रिमिनल मधल्या, कशा प्रकारे करायचं, कोणता अभ्यास करायचा. मग काही नाहीये. वी जस्ट हॅव टू रीड दी एफ आय आर. त्या एफ आय आर आपल्याला बघायला मिळतील, त्यामधून आपल्याला लक्षात येतं जनरली, हो माझ्या एरियामध्ये या ऍक्टच्या अंतर्गत केसेस येतात. मग आपण त्यावर एक्सपर्टीज मिळवू. त्यावर एक्सपर्टीज मिळवल्यानंतर एक दोन केसेस जरी तुम्ही कन्वर्ट करू शकाल, तर आरामात तुमचा ओळखी त्या ठिकाणी होतात. मग याच्या माध्यमातून काय होतं, तुमचा एक कन्व्हर्जन रेट सुद्धा वाढू शकतो आणि एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला मिळू शकते. एक्स्ट्रा इन्कम म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे इस्टॅब्लिश होण्याचा जो काही प्रकार असतो त्या एरियामधल्या पोलीस स्टेशनमध्ये क्रिमिनल केसेस हँडल करण्यासाठी, तो एक पार्टची सुरुवात तुम्ही करू शकता. बट काय, थोडीशी मेहनत आहे. मेहनत म्हणजे काय, एफ आय आर चेक करत राहायचं, वाचत राहायचं, आपल्या एरियामध्ये कोणते एफ आय आर वगैरे दाखल झाले, आणि त्या माध्यमातून मग आपल्याला ही सगळी माहिती वगैरे मिळते. आणि एकदा का तुम्ही एफ आय आर इंटरप्रिट करायला लागाल, तर तुम्हालाही लक्षात येतं काय करायचंय काय नाही करायचंय. मग त्या व्यक्तीला, जो व्यक्ती आरोपी असेल त्याला सजेशन देऊ शकतो आपण, की बाबा बघ मी तुला मदत वगैरे करेल, आमचे एवढे एवढे चार्जेस वगैरे होतात, पण आम्ही हे सोल्युशन देऊ तुम्हाला, तुम्हाला पटलं तर आपण केसेस वगैरे चालवू शकू. या संदर्भामधला तो एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जेव्हाही या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, त्यावेळेस अशा प्रकारचा एक संपूर्ण पार्ट आहे. त्यानंतर कंप्लेनंटचा पत्ता तर असणारच आहे. या ठिकाणी
हा एक डिफेंडेंट आहे, नॉट डिफेंडेंट, त्याला आपण हे म्हणू शकू, अपोनंट पार्टी, ऑफेंडर म्हणू शकू, आरोपी म्हणू शकू, संदिग्ध व्यक्ती म्हणू शकू, सस्पेक्टेड पर्सन म्हणू शकू. अशा प्रकारचा व्यक्ती, त्याचा पत्ता वगैरे आपल्याला मिळालाय आणि त्या माध्यमातून आपल्याला एक संपूर्ण सिच्युएशन क्लिअर होते. आणि ज्यावेळेस अजून आपण या कंटेंटला वाचायचा प्रयत्न करू, सेक्शन नॉट सेक्शन, जो काही पॉईंट नंबर 12 असणार आहे त्या संदर्भामधला, त्यावेळेस आपल्याला अजून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बघायला मिळते. मग हा एक सिम्पलचं माध्यम आहे, FIRच्या माध्यमातून आपण एवढ्या सगळ्या गोष्टी वगैरे पाहू शकतो. मग नेमकं काय करायचंय आपल्याला, लिंकवर क्लिक करायचंय. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण आरामात आपल्या एरियामधल्या पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकतो. नाउ इफ विल टेक सम एक्झाम्पल रिगार्डिंग दी सेम. मग ते एक्झाम्पल म्हणजे काय असणार आहे, ते एक्झाम्पल म्हणजे समजा आता मला एक तारीख बघायची की बाबा माझ्याकडे क्लायंट वगैरे आलाय. त्या क्लायंटचं बोलण्यावरून असं वाटत आहे मला की तो क्लायंट अमुक अमुक एरियामध्ये राहतो, पण तो मला सांगायला तयार नाही FIR नंबर वगैरे. पण मला त्याबद्दल माहिती हवी आहे, त्याची केस कोणती आहे, कशा प्रकारची आहे. किंवा बऱ्याच वेळेस आपले नातेवाईक सुद्धा असतात, त्यांच्या केसेस बद्दल आपल्याला माहिती नसतं, मित्रांच्या केसेस असतात, त्यांच्या केसेस बद्दल आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळेस ते लपवण्याचाही प्रयत्न करतात. सेम सिच्युएशन जर एखाद्या क्लायंट सोबत झाली, तर व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू सिलेक्ट दिस पर्टिक्युलर डेट. आपल्याला समजा जानेवारी मध्ये चेक करायचंय, तेव्हा 1 जानेवारी 2026 पासून, जसं की आपण म्हटलो, कमीत कमी 90 दिवसाचा पिरियड पाहिजे. मग 1 जानेवारी पासून 90 दिवसाचा पिरियड आपला मार्च महिन्यामध्ये संपतो. मग समजा आपण मार्च मध्ये न पाहता थोडं फेब्रुवारी पर्यंत बघायचा प्रयत्न केला, की बाबा चलो ठीक आहे, 1 जानेवारी 2026 तर 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत एक पर्टिक्युलर पोलीस स्टेशन मध्ये मला चेक करायचंय. तो जिल्हा आहे समजा, आपण घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी, धुळे जर सोडलं तर नाशिक सिटी बघायचा प्रयत्न केला. नाशिक सिटी नंतर क्लिक केल्यानंतर हा डेटा थोडासा फेच होईल. फेच नाही झाला तर थोडंसं रिफ्रेश वगैरे करायचंय, घाबरायचं नाही. हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि खास करून तो गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे. तर आपल्याला माहिती आहे आपलं गव्हर्नमेंट किती सक्षम प्रमाणे काम करतं. त्यामुळे जर हे पोर्टल चालत नसेल तर रिफ्रेश करायचं 2-3 वेळेस, किंवा मग थोडंसं 1-2 तासानंतर ट्राय करायचं. ते आरामात आपल्याला इथे बघायला मिळतं. बऱ्याच वेळेस काय होतं, इथे सिटी सुद्धा दिसत नाही किंवा मग इथे पोलीस स्टेशन सुद्धा दिसत नाही. त्यामुळे फक्त रिफ्रेश करायचं, ते लोड झालं की तो डेटा आपल्याला बघायला मिळेल. समजा आपण ती सिटी सिलेक्ट केली, नाशिक. नाशिक सिटी सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला या ठिकाणी बघ जे काही पोलीस स्टेशन असणार आहे त्याबद्दल बघायचं आहे. जसे की हे पोलीस स्टेशन आहे आपल्यासमोर, मुंबई नाका पोलीस स्टेशन, नाशिक. या संदर्भामधलं FIRचा नंबर माहित असेल तर ठीक आहे, अदरवाईज डिरेक्टली आपण चेक करण्याचा प्रयत्न करू. सर्चवर क्लिक केलं तर सर्चवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला त्या पर्टिक्युलर पोलीस स्टेशन मध्ये 1 जानेवारी 2026 पासून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत किती केसेस आल्या असेल, FIR रजिस्टर झाल्या असेल त्याबद्दल कल्पना मिळते. या 2 महिन्याच्या पिरियड मध्ये 116 FIR दाखल झाल्या. त्यानंतर या ठिकाणी जर आपण क्लिक केला तर मिनिमम नंबर ऑफ केसेस किती दिसायला पाहिजे एका पेजवर त्याबद्दलची माहिती मिळते. तर या ठिकाणी आपण 50 केलं तर आपण एकाच वेळेस 50 FIRच्या संदर्भामध्ये माहिती वगैरे घेऊ शकतो. यामध्ये थोडासा एक इश्यू येऊ शकेल तुम्हाला, की या ठिकाणी क्लायंटच्या नावाने आपण डायरेक्टली सर्च नाही करू शकत. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय असणार आहे, तुम्हाला एखाद्या केसेस बद्दल माहिती मिळाली ना, तर वी जस्ट हॅव टू सिलेक्ट इट मॅन्युअल. मॅन्युअल माध्यमातून तुम्हाला मग एक एक फाईल डाउनलोड करून चेक करावं लागेल. हा झाला पहिला पेज. त्यानंतर या ठिकाणी सेकंड पेजवर आपण क्लिक केलं तर सेकंड पेज वरच्या ज्या FIR आहेत त्या लिस्ट आपल्याला बघायला मिळेल. हे सेकंड पेज झाल्यानंतर थर्ड पेज बघायचं असलं तर थर्ड पेजवरच्या जे FIR आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल आणि अशा संदर्भामधला पार्ट आपल्या समोर येतो. समजा या 2026चा पहिला FIRचा बघायचा प्रयत्न केला आपण, की बाबा FIR क्रमांक 1/2026, ती केस आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या संदर्भामधला. मग त्या FIR वर जर आपण क्लिक केला डाउनलोडच्या पार्टवर, तर ती FIR वगैरे डाउनलोड होईल. त्यानंतर पुढच्या केसेस या सगळ्या BNSSचा पार्ट बघायला मिळते. नॉट BNSSचा पार्ट भारतीय न्याय संहिता, जी आधी IPC होती त्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर हा बघा मोटार वाहन अधिनियम, यावर सुद्धा आपण क्लिक केलं तर कोणत्या सेक्शनचा अंतर्गत ते FIR वगैरे दाखल होते, तो सगळा एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. समजा ते एक पर्टिक्युलर FIR जर डाउनलोड झाला असेल आपल्या समोर, तर वी कॅन इझिली चेक ह्या जर आपण चेक केल्या तर आपल्याला माहिती मिळते की हा बाबा मोटार अधिनियम आहे ना, चलो ठीक आहे. मोबाईल अधिनियमचा 184 सेक्शन आहे.
मग व्हॉट वी हॅव टू डू, ते ऍक्ट आपण चेक करू. त्याच्यामधलं 184 सेक्शन म्हणजे काय आहे ते आपण क्रॉस चेक करायचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून आपल्याला तो कशा संदर्भामध्ये आहे ते लक्षात येईल आणि आपल्याला केस लगेच क्लिअर होते की हा बाबा हे असं असं होऊ शकतं. ह्याच्या माध्यमातून काय होतं जनरली, जसे की आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला, भारतीय न्याय संहिता 125A किंवा मग भारतीय न्याय संहिता 281 हा एक संपूर्ण सेक्शन बघायला मिळाला. मग समजा आपण या ठिकाणी ओपन करायचा प्रयत्न केला पीएनएस संदर्भामधली पीडीएफ. ठीक आहे, म्हणजे शेअरिंग इज लिंक. ठीक आहे, हा एक पार्ट आपण बघायचा प्रयत्न केला. ही एक allow me a second, that file is going to download now. ठीक आहे, ही एक फाईल आपल्या समोर ओपन झाली पीएनएस संदर्भामधली आणि या फाईल मध्ये आपल्याला आता एफ आय आर संदर्भात चेक करायचा होता. एफ आय आर चा सेक्शन किती आहे बीएनएस चा 125A 281. यामध्ये मग आपण जेव्हा या ऍक्टला चेक करायचा प्रयत्न करू, विल स्क्रोल इट डाऊन. ठीक आहे, 125 या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला इंडेक्स मध्ये. 125 म्हणजे काय आहे, ऍक्ट एंडेंजरिंग लाईफ ऑर पर्सनल सेफ्टी ऑफ अदर्स. यावरून आपल्याला लक्षात येतं की बाबा एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यामध्ये टाकण्यासंदर्भामधला एक पर्टिक्युलर पार्ट आहे. त्यानंतर अजून आपल्याला पुढचा सेक्शन जो काही असणार आहे त्या पुढच्या सेक्शन बद्दल माहिती हवी असेल तर तीही माहिती आपल्याला मिळू शकेल. 281 आहे पुढचं सेक्शन. विल गो थ्रू दिस पर्टिक्युलर ऍक्ट. त्या ऍक्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला पुन्हा तो 281 जो काही सेक्शन आहे त्या संदर्भामध्ये माहिती मिळते की बाबा रश ड्रायव्हिंग किंवा ऑर रायडिंग ऑन पब्लिक वे, की बाबा रस्त्यावर वगैरे जोरात गाडी वगैरे चालवली आहे, वेग जास्त असेल त्या गाडीचा. त्यानंतर मग एवढं समजून जर आपल्याला चालत नाहीये, चलो बाबा टायटल तर ठीक आहे, मला लक्षात आलं टायटल काय आहे काय नाहीये, मग अजून आपल्याला इन्फॉर्मेशन हवे तर व्हॉट वी विल डू, आपण मग अगेन जे काही इनडेप्थ पार्ट आहे त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. जसं की यामध्ये गेल्यानंतर विल गेट दी नॉलेज रिगार्डिंग दी की बाबा हा एक पर्टिक्युलर पार्ट किंवा दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा पार्ट मध्ये 125A संदर्भामधला पार्ट आहे. त्यामुळे ह्या दोन्ही सिच्युएशन आपल्याला क्लिअर झाल्या. त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की बाबा या संपूर्ण याच्यामध्ये पनिशमेंट किती वगैरे असणार आहे. पनिश विथ इम्प्रिजनमेंट ऑफ आयदर डिस्क्राईब फॉर द टर्म विच मे एक्सेड टू 6 months पर्यंत ते करू शकतो, ऑर विथ फाईन विच मे एक्सेंड टू 5,000 रुपीज. एकतर 6 महिन्याची जेल होईल, 6 महिन्यापर्यंत जेल होऊ शकते किंवा मग 5,000 फाईन लागू शकतो किंवा दोन्ही लागू शकतात. मग काय होतं आपल्याला या एफ आय आरच्या माध्यमातून जेव्हाही आपण त्या क्लायंट पर्यंत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू, आपण त्यांना सांगू माननीय सन्माननीय समोरचे कंप्लेंट साहेब, नॉट कंप्लेंट साहेब, तो समोरचा व्यक्ती आहे ज्याच्यावर आरोप आहे, तुषार सुरेश घाटाळ. या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट जर आपल्याला मिळाला, विल गिव्ह देम इन्फॉर्मेशन की बाबा तुषारजी तुमच्या अमुक अमुक केस बद्दल आम्हाला माहिती मिळाली, तुमची ती केस काय नाही ती किरकोळ आहे, आपण ती सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्हाला हवं असेल तर ती केस आम्ही हँडल करू, आमचे चार्जेस अमुक अमुक होतील. किंवा मग आपल्याला स्वतःलाच ज्युनियर म्हणून शिकायची असल्या केसेस तर नॉमिनल चार्जेसवर सुद्धा आपण त्या लढू शकतो. एक साधीशी केस आहे ना, यामध्ये काही एवढं काही नाहीये. एक छोटासा फाईन, छोटीशी शिक्षा या संदर्भामधला तो एक पार्ट येतो आणि फुल अमाऊंट 5,000 तर त्या ठिकाणी त्याने पे करायचे नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला बरं काही शिकायला मिळतं. त्यामुळे ऍज अ ऍडव्होकेट म्हणून या सगळ्या गोष्टी जर आपण ऑनलाईन माध्यमातून बघायचा प्रयत्न केला तर विल गेट इझिली नॉलेज रिगार्डिंग द सेम. त्यानंतर सेम पुढचा एफ आय आर होता आपल्या समोर, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अमुक अमुक सेक्शन 65E. सेम आपण मग ते बेअर ऍक्ट डाउनलोड करू, आपल्याकडे नसलं तर गुगल करायचं, डाउनलोड करायचं किंवा आपल्याकडे पुस्तकच असले तर त्या पुस्तकातून शोधायचं की बाबा हा कलम म्हणजे काय आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण स्टोरी ही लक्षात येते. त्या संपूर्ण स्टोरीमध्ये जो काही पार्ट 12 असणार आहे, ठीक आहे, या पार्ट 12 मध्ये ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला कळते की बाबा काय झालं काय नाही झालं. आणि याच्याने काय होतं, आपल्यालाही मदत होते केसेस पाहण्यासाठी, केसेस समजून घेण्यासाठी की बाबा माझ्या एरियामध्ये अमुक अमुक प्रकारच्या केसेस येतात, अशा प्रकारचे क्लायंट असतात, अशा प्रकारचे सेक्शन असतात. मग ह्याच्याने काय होतं आपल्याला लक्षात येतं. आणि उद्या उठून जेव्हा आपण या एफ आय आरचा नंबर घेऊ आणि ई कोर्ट सर्व्हिसेसच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा सर्च करायचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला या केसेसमध्ये कशा प्रकारे ते केसेस सुरू आहेत कोर्टमध्ये त्याबद्दलही माहिती मिळू शकेल. पण त्यामध्ये आता आपल्याला जायचं नाहीये.
आपण स्टिक राहत आहोत आपल्या FIR चा पार्टसाठी किंवा मग सिटिझनशिप पोर्टलचा पार्टसाठी. मग अशा पद्धतीतून आपल्याला आपल्या एरियामध्ये असलेले जे डिफरंट काइंड ऑफ FIR वगैरे असतात त्याबद्दलची एक पर्टिक्युलर माहिती मिळत असते आणि त्या माहितीच्या आधारे मग आपण या संपूर्ण केसेसला पाहू शकतो किंवा हँडल वगैरे करू शकतो. हा एक संपूर्ण सिनेरिओ या ठिकाणी असणार आहे. लेट मी क्लोज ऑल दिस टॅब म्हणजे आपल्याला अजून पुढच्या पार्टकडे मूव्ह ऑन होता येईल. ठीक आहे. ऑनलाईन FIR कशा प्रकारे पाहायचं हा एक संपूर्ण पार्ट तुमचा लक्षात आला. आय एम जस्ट रिफ्रेश इट अगेन. रिफ्रेश केल्यानंतर आय एम जस्ट गिव्हिंग यू दी पार्ट. ठीक आहे. तुम्ही फोनमध्येही ट्राय करू शकता. लॅपटॉपच असलं पाहिजे गरज नाहीये. गुगलमध्ये जायचं, लिंक ओपन करायची. लिंक ओपन केली की डेट वगैरे सिलेक्ट करायचा. जी सिटी असेल तुमची, समजा आपण या ठिकाणी आहोत मुंबईमध्ये. मुंबई सिलेक्ट करायचं. मुंबई सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी एक जो टाइम असेल टाइम लाईन ती सिलेक्ट केली. समजा मुंबईमध्ये आपल्याला लिगल रिसर्च करायचे आहे समजा की बाबा शेवटच्या काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये किती FIR वगैरे त्याची नोंद वगैरे झाली. मग आपण चेक करू की बाबा मला आता काय हवंय 12 तारखेपासून मागच्या सोमवारपासून तर आताच्या सोमवारपर्यंत म्हणजे जुलै 20 पर्यंत मुंबईमध्ये कोणत्या कोणत्या FIR दाखल झाल्या अंधेरीमध्ये याबद्दल माहिती हवी आहे. तर आय विल जस्ट सर्च होत्या. सर्च झाल्यानंतर आपल्याला अच्छा या ठिकाणी डेटा वगैरे नाहीये यांच्याकडे. चलो ठीक आहे, इश्यू नाही. विल सिलेक्ट दी डेटचा टेन्युअर. घाबरायचं नाहीये. ठीक आहे. डेटा नसेल तर बऱ्याच वेळेस अपडेट होत नाही किंवा मग वेबसाईट चालत नाही. ठीक आहे. विल चेंज दी कोड ओव्हर देअर. कोड चेंज केल्यानंतर बघा आपल्याला बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये 90 FIR मिळाले फक्त मागच्या एवढ्या 7-8 दिवसामध्ये, एक आठवड्यामध्ये, 12 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत. या 90 FIR मध्ये विल गेट ऑल दिस पार्ट. अशा प्रकारची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली. समजा परत हे डाउनलोड जर आपण करायचा प्रयत्न केला तर अलाव मी अ सेकंड. इट इज जस्ट डाउनलोडिंग ओव्हर देअर. इट इज टेकिंग सम टाइम. ठीक आहे. ही FIR सुद्धा डाउनलोड झाली. FIR डाउनलोड झाल्यानंतर जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस अशा प्रकारची एक पर्टिक्युलर FIR वगैरे आहे. ठीक आहे. FIR ची डिटेल आपल्याला मिळते. कोणता सेक्शन आहे ते मिळणार आहे. BNS सेक्शन ऍड करायचं. ऍड केल्यानंतर बाकीची इन्फॉर्मेशन FIR मधून आपण वाचू शकतो. ठीक आहे. कंप्लेंटचं नाव आपल्याला बघायला मिळते. तक्रारदार जो काही असणार आहे त्याचा पत्ता जो काही तो बघायला मिळते. त्याचा मोबाईल नंबर बघायला मिळते. त्यानंतर जो समोरचा व्यक्ती आहे नीरज कुमार जायस्वाल त्याची माहिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर त्या केसचं विवरण वगैरे बघायला मिळते. अशा प्रकारचा एक संपूर्ण पार्ट आपल्या समोर आहे. यानंतर एक पुढचा पार्ट जर बघायचा प्रयत्न केला तर वी गॉट वन ऑफ द मोबाईल नंबर. हा एकदा क्रॉस चेक करू शकतो आपण. कोणत्या व्यक्तीचा नंबर आहे कोणाचा नाहीये ते सगळं चेक केलं तर आपल्याला लक्षात येईल तेव्हा कुणाचा आहे तो. ठीक आहे. आय थिंक हा जो काही जयस्वाल आहे ह्याचाच तो पर्टिक्युलर मोबाईल नंबर आहे. ह्यावर जर आपण कॉन्टॅक्ट केला तर विल गेट इझिली नॉलेज. त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकू आणि त्या माध्यमातून जे काही असणारे पार्ट तो करू शकतो आपण की बाबा प्रोसिडिंग करायची त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो इनडिरेक्टली. म्हणजे आय एम नॉट गिव्हिंग यू द इन्फॉर्मेशन की तुम्ही कराच म्हणून. ठीक आहे. इनडिरेक्टली करायचा प्रयत्न करायचा. तशा केसेस आपण हँडल करू शकतो मग आपल्यापर्यंत आल्या तर. हा एक संपूर्ण पार्ट आहे FIRचा माध्यमातून. मग सिटिझनशिप पोर्टलमध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे व्हिजिट करायचा प्रयत्न करतो त्या सिच्युएशन मध्ये हा संपूर्ण महाराष्ट्राचा सिनॅरिओ त्या ठिकाणी कव्हर होतो. आणि मग सेम पार्ट आपल्याला प्रत्येक स्टेटच्या डिफरंट FIRचे पोर्टल असतात. ते FIRचा पोर्टलमध्ये आपण जाऊन तशा प्रकारे इन्फॉर्मेशन काढू शकतो. जसं की गुजरात ऑनलाईन FIR यावर जर आपण चेक करायचा प्रयत्न केला तर त्या गुजरात FIRचा पोर्टलवर जर आपण क्लिक केलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सेम इन्फॉर्मेशन वगैरे ऍड करावी लागते. ठीक आहे. किंवा मग भरपूर सारे जे काही स्टेट असणार आहे त्याची एक पर्टिक्युलर लिस्ट विल शेअर इट इन दी ग्रुप किंवा मग ऍप्लिकेशन मध्ये जेव्हा ऍक्सेस मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला एक ते संपूर्ण पार्ट बघायला मिळेल. ते बघायला मिळाल्यानंतर यू कॅन इझिली गो थ्रू द सेम. मग तो एक पार्ट आहे. बरेच सारे स्टेट आहेत. त्या स्टेटमध्ये आपल्याला फक्त जसं की महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काही डेट बघायला मिळाली बाबा या तारखेपासून या तारखेपर्यंत आणि FIR नंबर टाकणं या ठिकाणी
कंपल्सरी वगैरे नव्हता. ठीक आहे, या ठिकाणी काहीही कंपल्सरी नाही. ते स्टार वगैरे मार्क नाहीये. जसं की हा स्टार, रेड स्टार जो काही दिसत आहे तुम्हाला, ह्याचा अर्थ असतो हे कंपल्सरी ऍड करायचंय. पण हा जो FIR चा नंबर आहे हा कंपल्सरी नाहीये. पण बऱ्याच साऱ्या स्टेटमध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस आपल्याला हा नंबर वगैरे कंपल्सरी बघायला मिळतो. मग त्याच्याने काय होतं, आपण थोडंसं कमी सर्च वगैरे करू शकतो, रिसर्च करू शकतो. त्यामुळे तो एक पार्ट जर सोडला तर आपण तिथे सुद्धा चेक करू शकू. पण मग आपण तिथे काय करणार आहे, एक रॅन्डम एक एक FIR नंबर ऍड करा आणि तशा प्रकारे आपण करू शकतो. पण महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, जास्त केसेस आपल्याला क्रिमिनलच्या महाराष्ट्रामधूनच मिळतील. त्यामुळे तिथूनही आपण चेक करू शकतो. पण कधी आपल्याला दुसऱ्या राज्याची गरज लागते, ज्यावेळेस जसं की वी हॅड वन ऑफ द क्लायंट फ्रॉम दी मरीन लाईन. त्यांचं एक ऑफिस वगैरे होतं. त्या ठिकाणी ते व्यक्ती होते, त्यांनी ऑफिस वगैरे ऑन केलेलं. त्यांच्या शेअर मार्केटचा काहीतरी व्यवसाय होता. त्या व्यवसायामध्ये असं होतं की त्यांच्यावर मग त्या सर्व स्टाफने सॅलरी वगैरे मिळत नाहीये, त्यामुळे FIR दाखल केलेली. ती FIR दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की नाही, या व्यक्तीची मुंबईमध्ये तर FIR दाखल आहेच, पण ह्या व्यक्तीची इंदोरमध्ये सुद्धा FIR दाखल आहे. मग व्हॉट वी डिड इन दॅट पर्टिक्युलर सिनेरिओ, आपण त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये एंट्री ऑनलाईन FIR हे जे काही पोर्टल असणार आहे, त्या पर्टिक्युलर पोर्टलला व्हिजिट वगैरे केलेलं. त्या क्लायंट कडून आम्हाला लक्षातही आलेलं की अमुक अमुक तारखेच्या दरम्यान अमुक अमुक वर्षी त्यांची FIR वगैरे दाखल झालेली. ती FIR विल गॉन थ्रू ऑल दिस पार्ट. मग ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबरने ते जे काही करायचं ते करू शकाल आणि FIR वगैरे चेक करू शकतो, नो डाऊट. पण व्हॉट वी डिड, महाराष्ट्राची एक FIR घेतली. या मध्य प्रदेशच्या पोर्टलवर गेलो, इथे रजिस्टर केलं मोबाईल नंबरने, ऍडेड सम इन्फॉर्मेशन, आणि त्या व्यक्तीची थोडीशी FIR वगैरे जुनी मिळाली. मग त्या माध्यमातून काय झालेलं, त्या पर्टिक्युलर केसमध्ये जेव्हा तो व्यक्ती बेल ऍप्लिकेशनसाठी आलेला किंवा मग त्यावेळेस FIR संदर्भामध्ये दाखल झाल्यानंतर जेव्हा ट्रायलच्या फेज स्टार्ट झाला, त्यावेळेस वी आर्ग्यू रिगार्डिंग दिस, की माननीय सन्माननीय कोर्ट, सदरचा व्यक्ती, सदरचा इसम, सदरचा कंप्लेनंट हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. याने 2-3 वर्ष आधी नाशिक, नॉट नाशिक, इंदोर या ठिकाणी सुद्धा, MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशा प्रकारचं जो काही कृत्य होतं ते केलं होतं. त्या माध्यमातून हे लक्षात येतं की हा हॅबिच्युअल ऑफेंडर असल्यामुळे या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून हा व्यक्ती भविष्यामध्ये ते कृत्य वगैरे करणार नाही. मग या माध्यमातून काय लक्षात येतं आपल्याला, व्हेनेवर एखादी FIR आपल्या समोर येते, त्या माध्यमातून आपला क्लायंट जर आपल्या समोर येत असेल, त्या व्यक्ती, तो जो आरोपी आहे त्याचा पत्ता जर वेगळ्या स्टेटचा असेल, वेगळ्या एरियाचा तो असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण FIR चा थोडासा रिसर्च जर केला, तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की त्या ठिकाणी अमुक अमुक व्यक्तीच्या नावाने काही FIR दाखल आहेत किंवा नाहीये. थोडंसं जासूसी सारखा पार्ट बघायला मिळतो आपल्याला, पण ते जर क्लू आपल्याला मिळाले तर काय होतं, आपण त्या व्यक्तीच्या विरोधात एक ठोस पुरावा कोर्टमध्ये सादर करू शकतो. मग हा एक सिनॅरिओ आहे. या व्यतिरिक्त एखादा क्लायंट असेल, कंप्लेनंट असेल, त्याच्या विरुद्धच आपल्याला काहीतरी मिळालं, तर तेही आपण सांगू शकतो की सन्माननीय कोर्ट, जसं की वी हॅड वन ऑफ द क्लायंट. त्या क्लायंटचं काय होतं, एक 21 ते 22 वर्षाची एक पर्टिक्युलर महिला वगैरे होती. त्या पर्टिक्युलर महिलेचा काय इश्यू होता की ते काहीतरी लग्न वगैरेचं आमिष वगैरे दाखवायची, मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये असायची, लग्न वगैरे करायची, लग्न केल्यानंतर आरोप वगैरे लावायची की बाबा आता मला एवढे वगैरे पैसे द्या, अदरवाईज हे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, फोटो माझ्याकडे आहेत, मी आय विल पुट इट बिफोर युअर फॅमिली किंवा मग सोशल मीडियावर ऍड करेल. हे संपूर्ण पार्टमध्ये तिने 3-4 लोकांसोबत हे सेम कृत्य केलेलं आहे. सो व्हेन वी रिअलाइज ऑल दिस पार्ट, ज्या त्या हजबंडने तिच्या विरुद्ध कंप्लेंट केल्या होत्या, विल रिसर्च ऑल दिस पार्ट थ्रू ऑनलाईन FIR महाराष्ट्राचा पोर्टल थ्रू. त्यानंतर त्या महिलेच्या विरुद्ध कंप्लेंट वगैरे निघाल्या, आणि ज्यावेळेस हा क्लायंट कोर्टमध्ये उभा राहिला, त्यावेळेस वी शेअर दी 3 कंप्लेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर महिला. त्या माध्यमातून कोर्टलाही लक्षात आलं, अरे ही महिला तर आधीच 3-4 लोकांना फसवून चुकली आहे, आणि हा चौथा पाचवा जो काही व्यक्ती आहे, ह्यालाही तोच प्रयत्न आहे त्या व्यक्तीचा फसवायचा. त्यामुळे कोर्टने पर्टिक्युलर त्या महिलेला थोडीशी जी काही शिक्षा होती
ती वाढवून दिली. थोडे रिगरस इम्प्रिजनमेंट वाला पार्ट जर आपण म्हणू शकतो, तशा प्रकारचा एक पार्ट झाला त्या संपूर्ण केसेसमध्ये. कारण की दॅट महिला वॉज रिगार्डिंग दी हॅबिच्युअल ऑफेंडर. ती वारंवार ते कृत्य करत होती. त्यामुळे हा संपूर्ण पार्ट असतो. सो ऑनलाईन रिसर्चमध्ये कोणत्या व्यक्तीच्या विरोधात कोणत्या केसेस आहेत, त्याचा एरिया जर आपल्याला कळाला, तर विल इझिली गेट दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन की बाबा अमुक अमुक केसेस आहेत या व्यक्तीविरुद्ध, किंवा ही एफ-आय-आर आहे, त्यामध्ये हा कंटेंट आहे, आपल्याला इझिली माहिती मिळते. किंवा आपल्या एरियामध्ये कोणत्या एफ-आय-आर होते त्याबद्दलही माहिती मिळते. आणि आपल्याला हे समजण्यासाठी लक्षात येतं किंवा आपल्याला हे व्यवस्थितपणे समजतं की ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये एवढ्या एवढ्या केसेस असतात, एवढ्या प्रकारचे केसेस असतात आणि अशा प्रकारचे केसेस असतात. मग आपण कोणत्या ऍक्टच्या संदर्भामध्ये शिकू, जे आपल्या एरियामध्ये केसेस होतात. आपण काही मुंबईच्या केसेस, मेट्रो सिटीच्या केसेस तर काही घेणार नाही तेवढ्या, कारण की ते क्लायंट आपल्यापर्यंत येणारच नाही. पण आपल्याच एरियामधल्या एफ-आय-आर बद्दल आपल्याला कळालं, त्या आरोपींबद्दल आपल्याला कळालं, तो विल इझिली सॉल्व्ह दिस पर्टिक्युलर मॅटर. हा एक पार्ट आहे. मग हे अशा प्रकारे ऑनलाईन माध्यमातून आपण एफ-आय-आर वगैरे शोधत असतो. ह्यालाच जर आपण पुन्हा बघायचा प्रयत्न केला तर दिस पर्टिक्युलर एफ-आय-आरचा पोर्टल पब्लिश एफ-आय-आर वर जायचंय. पब्लिश एफ-आय-आर वर गेल्यानंतर या ठिकाणी तारीख वगैरे सिलेक्ट करायची आहे. तारीख वगैरे सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट वी हॅव टू डू, त्यानंतर पर्टिक्युलरली आपल्याला जे काही पोलीस स्टेशन जिल्हा असणार आहे, तो पर्टिक्युलर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर पर्टिक्युलर पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचंय. पोलीस स्टेशन सिलेक्ट केल्यानंतर सर्च करायचंय. एफ-आय-आरचा नंबर डिरेक्टली माहिती असेल तर इथे ऍड करू शकतो, नाही असेल तर नाही करू शकत. जसं की पाली नावाचं एक पर्टिक्युलर पोलीस स्टेशन आहे रायगड जिल्ह्यामधलं. या ठिकाणी फक्त एकच एफ-आय-आर दाखल झाली आहे या संपूर्ण दिवसांमध्ये. मग ह्याला आपण डाउनलोड केलं तर त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, या ठिकाणी केसेस कोणते आहे, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, त्यानंतर महाराष्ट्र जुगार संदर्भामधला जो काही कायदा आहे, मोटर व्हेकल ऍक्ट संदर्भामधला कायदा आहे, हे छोट्या मोठ्या केसेसच आहे. जास्त काही मर्डर वर्डर, चोरी डकेती असं काही बघायला मिळत नाही. त्यामुळे आपण अभ्यास कोणता करू, आपल्या एरियामधला त्याच ऍक्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ. आणि मग रेडीमेड फॉर्मॅट आपण ठेवू की बाबा हा ह्या केसेस आल्या का, हे अर्ज वगैरे करायचा, याबद्दल अर्ज सादर केला की बेल लगेच मिळेल. कॉग्निझिबल असला तर थोडासा इश्यू आहे, नॉन कॉग्निझिबल असला तर आरामात होतं बेलवाला पार्ट. आणि त्या क्लायंटलाही थोडं सॅटिस्फाय करू शकतो आपण. जसं की आपल्याला एखाद्याचा एफ-आय-आर नंबरच माहिती असला, जसं की समजा ही एफ-आय-आर आपल्याला माहिती आहे 99 नंबर आहे. मग व्हॉट वी विल डू, आता समजा आपण 99 नंबरचा एफ-आय-आर बद्दल मला काहीही क्लू नाहीये. मग समजा एखाद्या एरियाचा एक एफ-आय-आरचा नंबर आपल्याला मिळाला, जसं की या ठिकाणी आपण सुरुवातीला लक्षात ठेवू की फक्त सर्च करायचं आहे आपल्याला, की बाबा आपल्याला एक एफ-आय-आर शोधायची होती, की बाबा अमुक-अमुक एरियामध्ये अमुक-अमुक एफ-आय-आरचा नंबर आहे. मग या ठिकाणी डेट सिलेक्ट केली. डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात होतं, की बाबा आपल्याला कोणती एफ-आय-आर हवी होती. पाली या संदर्भामध्ये या ठिकाणची एफ-आय-आर हवी होती. एफ-आय-आरचा क्रमांक काय? एफ-आय-आरचा क्रमांक 99. मग व्हेन आय विल सर्च ओव्हर देअर 99 क्रमांकाची एफ-आय-आर, 99 क्रमांकाची एफ-आय-आर आपल्याला मिळते. समजा या पर्टिक्युलर सिनॅरिओमध्ये आपल्याला 100 नंबरची एफ-आय-आर हवी आहे. तर 100 नंबरच्या एफ-आय-आर बद्दल आपण सर्च करू. तर एवढ्या तारखेमध्ये 100 नंबरची एफ-आय-आर आपल्याला मिळत नाही. मग आपण काय करू या ठिकाणी, थोडंसं डेट वगैरे आहे ती वाढवू. ती डेट वाढवल्यानंतर सर्च करू 100 नंबरच्या एफ-आय-आर साठी. तो आय विल गेट ती 100 नंबरची एफ-आय-आर. अच्छा ठीक आहे, अजून ती दाखल झाली नाहीये या ठिकाणी. अदरवाईज दुसरं एखादं पोलीस स्टेशन असेल तिथे 100 नंबरची एफ-आय-आर हवी आपल्याला. विल चेक ओव्हर देअर, इथे पण नाहीये. ओके, कोणत्या ठिकाणी आता जास्त केसेस दाखल होत असेल. ओके, आपल्याला हा एक पार्ट आहे, डेट वगैरे जी काही आहे ती थोडी वाढवावी लागेल. कदाचित त्या तेवढ्या टाइम लाईन मध्ये 100 नंबरची एफ-आय-आर आपल्याला मिळत नसेल. बघा, 1 मे ते 19 जुलैचा जो काही पार्ट आहे, यामध्ये आपल्याला 100 नंबरची एफ-आय-आर मिळाली अलिबाग या ठिकाणी. सर मी स्क्रीन एफ-आय-आर स्टॉप डाउनलोड झालीये. केली. एक्सक्यूज मी आपल्याला सर. बघायचं. सर स्क्रीन स्टॉप स्क्रीन झालीये. दिसत नाही. अच्छा ठीक आहे, आय एम जस्ट शेअरिंग दिस स्क्रीन. आता ठीक आहे. तुम्ही जे करताय ते मूव्ह होत नाहीये. ते एकच Allow me a डिस्प्ले second. होतोय. Allow me a second. ठीक आहे. या Wait a शॉप सर. moment. Okay. अच्छा, just inform me.
आता दिसत आहे का FIR? बघा हा एक येस सर. पर्टिक्युलर ओके. हा माइट बी सम इश्यूज वॉज देअर. ठीक आहे. आय एम जस्ट शेअरिंग दी स्क्रीन अगेन, म्हणजे अजून ते व्यवस्थितपणे होईल. ओके, हा एक संपूर्ण पार्ट. आय हॅव टू इन्फॉर्म यू की बाबा या संपूर्ण पार्टमध्ये जर तुम्हाला FIR चा नंबर माहिती असेल तर यू जस्ट हॅव टू ऍड दी नंबर ओव्हर देअर. डेट लाईन जी काही असते ती सिलेक्ट करायचे, पोलीस स्टेशन जिल्हा जे काही आहे ते सिलेक्ट करायचे. सर्च केल्यानंतर त्या पर्टिक्युलर FIR तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला असं वाटत आहे की तो FIR चा नंबर तुम्हाला माहित नाहीये तर FIR चा नंबर नाही टाकला तरी चालू शकेल. पण तुम्हाला वाटतच आहे FIR चा नंबर काहीतरी आहे तुम्हाला माहिती, तर FIR चा नंबर ऍड करायचा, डेट टेन्युअर सिलेक्ट करायचा आणि ऍड करायचा. जनरली 100 नंबरची FIR बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की त्या पोलीस स्टेशनमध्ये एका वर्षाला किती FIR दाखल होतात. जसं की समजा आपण या ठिकाणी टेन्युअर बघायचा प्रयत्न केला तेव्हा एका वर्षामध्ये या पर्टिक्युलर पोलीस स्टेशनमध्ये किती FIR वगैरे दाखल होतात. मग व्हॉट आय विल डू, मी नोव्हेंबर 2025 पासून तर जो लास्टचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो डिसेंबर 31 पर्यंत किती FIR रायगड अलिबाग या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दाखल होतात. तर लास्टचा FIR चा जो काही क्रमांक आहे 256 FIR जनरली अलिबाग पोलीस स्टेशन मध्ये दाखल होतात दरवर्षी. एक अंदाजे आपल्याला लक्षात येते की बाबा 250 केसेस दाखल होत असेल, म्हणजे आपल्याला 100 नंबर क्रमांकाची जर केसेस शोधायची असली एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये, तो आय विल इझिली गेट दी नॉलेज रिगार्डिंग दी सेम की बाबा हो 100 क्रमांकाची आहे ना, म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्येच ती दाखल झालेली पाहिजे. जनरली अशी एक आयडिया आपण लावू शकतो. मग मला या ठिकाणी आता 100 क्रमांकाची FIR दाखल करायची चेक करायची असली, तो व्हॉट आय विल डू, आपण या ठिकाणी मग पहिल्या जे काही 6 महिने जसे की 250 FIR जर दाखल होत एका वर्षामध्ये, तर 100 क्रमांकाची FIR जनरली दाखल होत असेल मे किंवा जे काही एप्रिल आहे 1 एप्रिल पासून, तर जो काही जून महिना असणार आहे, जून ऑफ दॅट पर्टिक्युलर 2026 ह्यामध्ये जनरली मग आपल्याला 100 क्रमांकी FIR बघायला मिळू शकते. एकतर इथे ऍड करा किंवा डिरेक्टली सर्च केलं तर या ठिकाणी लक्षात येईल. यावर किती FIR आहे, किती क्रमांक आहे, या संपूर्ण पार्ट मध्ये लक्षात येतो. जून पर्यंतही बघायला मिळत नाहीये. सो आपण या ठिकाणी पुन्हा ती डेट वगैरे आहे ती पुन्हा वाढवू शकू. यावर जुलै आज 20 तारीख आहे. विल सर्च ओव्हर देअर. ठीक आहे, 90 दिवसाचा डिफरन्स संदर्भामध्ये एक पार्ट आपल्या समोर आलाय पॉपअप. तो विल फाइंड दी डेट ओव्हर देअर. त्यानंतर पुन्हा आपण सर्च केला तर या ठिकाणी FIR नंबर आपल्याला मिळालाय 100. सांगण्याचे तात्पर्य एवढं असणार आहे की आपल्याला जर FIR चा नंबर माहिती असला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणत्या वर्षी किती FIR दाखल झाल्या, वी कॅन इझिली फाइंड इट थ्रू FIR नंबर ऑल्सो. अदरवाईज सिक्वेन्स नुसारही आपण शोधू शकतो. मग हे झालंय काम खास करून सिटिझनशिप पोर्टलचं, जे सिटिझनशिप पोर्टल इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी की कोणत्या FIR आहेत त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, त्या पर्टिक्युलर टेन्युअर मध्ये, ते आपल्याला इझिली बघायला मिळतं या संपूर्ण सिटिझनशिप पोर्टलमधून. या सिटिझनशिप पोर्टल मधूनच आपल्याला जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस अजून काही पार्ट मिळतो. तो म्हणजे असणार आहे अनआयडेंटिफाईड डेड बॉडीजचा. अनआयडेंटिफाईड डेड बॉडीजचा अर्थ असा होतो की अशा प्रकारचे डेड बॉडीज ज्या अनक्लेम आहेत किंवा ज्या आपल्या एरियामध्ये असं म्हणू शकतो आपण अज्ञात व्यक्तीची एखाद्याची डेथ झाली असेल तर त्या व्यक्तीचे डेड बॉडी वगैरे आपल्याला कशा माध्यमातून मिळू शकते, तर त्या आपल्या पर्टिक्युलर एरियामध्ये जेवढेही डेथ वगैरे होतात, जे अनक्लेम असतात, अननोन व्यक्ती असतात, एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या व्यक्तीची डेथ होती, बऱ्याच वेळेस फॅमिली वगैरे क्लेम करत नाही किंवा बऱ्याच वेळेस ऍक्सिडेंटल डेथ असतात, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीची ओळख पटत नाही, त्यामध्ये मग ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते या सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून. मग व्हॉट वी हॅव टू डू, जसं FIR च्या माध्यमातून आपण करत असतो तशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला एक पर्टिक्युलर डेट सिलेक्ट करायची असणार आहे. समजा ही एक डेट आपण सिलेक्ट केली 1 जुलै पासून तर 20 जुलै पर्यंत एक डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट केला
किंवा समजा मुंबई या ठिकाणी 1 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत किती अनक्लेम डेड बॉडीज, अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज बद्दल माहिती मिळते. मग ही इन्फॉर्मेशन आपल्याला या पोर्टल मधून बघायला मिळते. मग समजा एखादा व्यक्ती मिसिंग असला आपल्या ओळखीचा, शक्यता तर सांगू शकतो आपण की हा बाबा डेड बॉडी पण असू शकते, ऍक्सिडेंट होऊ शकतो, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, सांगू शकत नाही ना. सो वी कॅन इझिली सर्च इट फ्रॉम अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज मधून. म्हणजे घरी बसल्या आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या कोणत्या एरियामध्ये कोणत्या डेड बॉडीज मिळाल्या त्या पाहू शकतो. तर जेव्हा आपण हे सर्च करतो त्यावेळेस आपल्याला या जे काही डेड बॉडीज आहेत याबद्दल माहिती मिळते. जर तुम्ही सक्षम असाल फोटोज पाहण्यासाठी तर यू कॅन चेक दी फोटो, अदरवाईज थोडं इग्नोर करा या पार्टला. ठीक आहे. हा एक पार्ट आहे अनैसर्गिक मृत्यू. त्यानंतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये ते मिळाले, एक मुंबईच्या ह्याच्यामध्ये. तर 1 जुलै पासून 20 जुलै पर्यंत 63 अनक्लेम डेड बॉडीज आपल्याला मिळाले. आणि हे त्या पर्टिक्युलर ते म्हणू शकतो आपण हॉस्पिटल, रुग्णालय ह्यांची ती इन्फॉर्मेशन आहे. त्या ठिकाणी या डेड बॉडीज वगैरे आहेत. त्यानंतर आपण चेहरा पाहून थोडंसं आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. हा एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो रिगार्डिंग दी सेम. आणि अशा प्रकारे या अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सुद्धा आपण सिटिझनशिप पोर्टलच्या माध्यमातून आरामात चेक करू शकतो. घरी बसला तो एक रिसर्च आपल्याकडे येतो. एखादा व्यक्ती हरवलेला असला, मिसिंग असला, उपरवाला जो काही आहे, भगवंत न करो, परमेश्वर न करो, जर काही अशी अनैतिक घटना घडली असेल, तर आपल्या त्या संपूर्ण रिसर्चमध्ये सुद्धा आपण त्या त्या एरियामध्ये किंवा त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक 1 बाय 1 एरिया चेक करून ज्या अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज आहेत त्या सुद्धा चेक करू शकतो. आणि हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे जो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काय आहे, एखादा व्यक्ती मिसिंग असला तेवढा एक पर्टिक्युलर टेन्युअर आपल्याला कळाला की हा बाबा हा व्यक्ती कधी आहे? जुलै महिन्यापासून मिसिंग आहे. मग आपण काय करू, 1 जुलै पासून 20 जुलै पर्यंत प्रत्येक एरिया, प्रत्येक जिल्हा अहिल्यानगरमध्ये चेक करू की काही अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज तर नाही मिळाल्या ना. मग आपल्या ओळखीचा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी लक्षात येतो का, हा फोटो नाहीये या ठिकाणी फोटो. मग आपण या संपूर्ण ग्रामीण जे काही रुग्णालय आहे तिथे कॉन्टॅक्ट करू, त्यांना विचारू अमुक अमुक डेड बॉडी तर नाहीये. जसं की एका व्यक्तीचे डेड बॉडी अहिल्यानगरमध्ये बघायला मिळते. पण हे जे काही ग्रामीण रुग्णालय राहुरी आहे या ठिकाणी 2 व्यक्तींचे फोटो उपलब्ध नाहीये. विल जस्ट कॉल देम, कॉन्टॅक्ट करू त्यांच्याशी आणि शोधून काढू की बाबा तुमच्याकडे हा व्यक्ती होता, ती महिला होती, पुरुष होता, फोटो आहे, नाहीये, या संदर्भात इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्यानंतर आपला व्यक्ती नाही मिळाला तर व्हॉट विल डू, सेकंड सिटीवर क्लिक करू. त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्या सेकंड सिटीमध्ये आपल्याला लक्षात आलं जे काही अकोला आहे या ठिकाणी शिवार जे काही आहे कोल्हापूर या ठिकाणी एक बॉडी वगैरे मिळाली नैसर्गिक मृत्यूचा. तिथून लक्षात येईल हा व्यक्ती आपल्या ओळखीचा परिचयाचे नाहीये. तिथून एक पार्ट झाला. त्यानंतर पुढचा अमरावती सिटीमध्ये चेक करू. अशा प्रकारे आपण संपूर्ण जिल्हा जे काही आहेत महाराष्ट्राचे त्या ठिकाणी बघायला मिळतात. अमरावतीमध्ये अशी कोणतीही अनआयडेंटिफाईड डेड बॉडी बघायला मिळालेली नाहीये जुलै महिन्यामध्ये. त्यानंतर पुढचा जिल्हा आपण पाहिला बीड वगैरे, त्या ठिकाणी बघायला मिळाली नाहीये. बऱ्याच वेळेस असं होतं ते अपडेटही करत नाही. ठीक आहे. दिसत नाही रेकॉर्डवर याचा अर्थ नाही की नसेल झाला. बऱ्याच वेळेस बघायलाही मिळत नाही. ते रेकॉर्डच अपडेट करत नाही बऱ्याच वेळेस. त्यामुळे हा एक पार्ट आहे. या माध्यमातून आपल्याला अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज वगैरे ज्या काही आहेत त्या बघायला मिळतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपडेट करतातच असं नाही, पण बऱ्याच वेळेस असंही सांगू शकतो आपण की बाबा नाही झाली असेल तिथे मृत्यू, अनैसर्गिक मृत्यू, डेड बॉडीज नसेल मिळाल्या, त्यामुळे अपडेट नाहीये. मग हा एक पार्ट आहे ज्या माध्यमातून आपल्याला अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज, अनक्लेम डेड बॉडीज बघायला मिळतात. या सेम सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करू पुढच्या पार्टकडे, त्यावेळेस सिटिझनशिप पोर्टलमध्ये अजून एक गोष्ट येते आपल्या समोर. ती पर्टिक्युलर गोष्ट म्हणजे असणार आहे की मिसिंग पर्सन संदर्भामधले इन्फॉर्मेशन. मिसिंग पर्सन संदर्भामधले इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा आपल्याला एक टेन्युअर जो काही असतो तो टेन्युअर चेक करायचा असणार आहे. जसे की या ठिकाणी मिसिंग पर्सनचे इन्फॉर्मेशन आहे. समजा या ठिकाणी आपल्याला एक 1 जुलै पासून तर 20 जुलै पर्यंत एक कोणत्या वयाचं वय आपल्याला माहिती असलं त्या व्यक्तीचं, समजा 11 पासून तर 60 पर्यंत वय आपण ऍड केलं या ठिकाणी.
किंवा मग आपण या ठिकाणी ऍड केलं कोणता जिल्हा आहे, समजा आपण मुंबई या ठिकाणचं हे चेक केलं. आपल्याला जेंडर माहिती असलं तर जेंडर आपण टाकू, महिला पुरुष ट्रान्सजेंडर किंवा अननोन. तर आपल्याला नाव माहिती असलं तर नाव सुद्धा आपण इथे ऍड करू शकतो आणि त्या माध्यमातून आपण जसं की आपण महिलांसंदर्भामध्ये चेक करू की बाबा 1 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत 11 ते 60 किंवा मग आपण या ठिकाणी ऍड करू 5 ते किंवा 3 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत मुंबई सिटीमध्ये ज्या फिमेल आहेत ह्या किती मिसिंग झाल्या. आपण सर्च वर क्लिक केला तर विल गेट दी इन्फॉर्मेशन. समजा या ठिकाणी बघा 223 महिला आहेत ज्या ठिकाणी मिसिंग आहे. मग आपण या ठिकाणी 50 एकत्र बघायचा प्रयत्न केला तर 50 वर क्लिक केलाय. या ठिकाणी मग या महिला ज्या काही आहेत त्यांचे नावं आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, वय बघायला मिळते, कुठून गायब झाले, राहत्या घरातून गायब आहे, पोलीस स्टेशन शिवाजीनगर मुंबई. अशा प्रकारचं एक पर्टिक्युलर महिलांची माहिती आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळते. ठीक आहे, तो एनी महिला शी इज मिसिंग ओव्हर देअर, या ठिकाणी आपण त्यांची माहिती काढू शकतो. मग हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायला मिळतो या माध्यमातून. मग अजून एक पार्ट आपल्याला लक्षात येतो की या ठिकाणी प्रत्येक एरियामधल्या जेवढ्याही महिला मिसिंग असेल त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळते. यानंतर जेवढेही पेजेस आहेत यावर क्लिक केलं तर प्रत्येक पेजेस मध्ये डिफरंट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, डिफरंट काइंड ऑफ महिला जे काही. ही शेवटची महिला 213. ठीक आहे, ही झालीये 1 जुलै 2026 पासून गायब. वय वर्ष 20, जे काही पत्ता असणारे, पोलीस स्टेशन असणारे, या संदर्भामधली माहिती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर समजा पुरुषांबद्दल हवं असेल तर आपण इथे क्लिक करू. सर्च केलं 187 पुरुष गायब आहेत. म्हणजे जवळजवळ आपण सिलेक्ट वर क्लिक केला तर एवढ्याशा एका जुलै महिन्यामध्ये मुंबई या ठिकाणाहून 400 पर्यंत लोक गायब आहेत, मिसिंग आहेत. हा एक संपूर्ण पाठ लक्षात आला आपल्याला. तो दिस विल विथ अ क्राईम रेट म्हणू शकू किंवा मग हे लोक गायब आहेत हे म्हणू शकू आणि यांचे फोटो वोटो जे काही आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. मग हा पण एक सिटिझनशिप पोर्टलचा वापर करू शकतो आपण. नावं माहिती असले तर नावं डायरेक्टली ऍड करू शकतो. झालं काम आपलं सर्च करून की बाबा कोण मिसिंग आहे कोण नाहीये, दिस विल बी द पार्ट. यानंतर पुढची एक इन्फॉर्मेशन आपल्या समोर येते सिटिझनशिप पोर्टलच्या माध्यमातून की बाबा या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जे अरेस्टेड पर्सन असतात त्यांची सुद्धा एक इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे काय झालंय, या ठिकाणी आपण क्लिक केला 1 जुलै ते 20 जुलै पर्यंत वय गट 18 ते 60-65 जे काही असेल किंवा नाही ऍड केलं तरी चालेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट चेक केलं आपण या ठिकाणी धुळे. आय एम जस्ट रॅन्डमली ऍडिंग ओव्हर देअर. ठीक आहे, आपण हे महिला किती आहेत त्या ठिकाणी ते आपण चेक केलं, आपण सर्च केला फक्त. ठीक आहे, धुळे या ठिकाणी महिला किती आहेत त्या अटक झाली आहे त्यांना. मग अरेस्टेड पर्सनचे एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते 18 ते 65 वय, 1 जुलै ते 20 जुलै पर्यंत. धुळे जिल्हा, महिला. इट इज टेकिंग सम टाइम टू लोड इट. जस्ट गिव्ह देम टाइम. चलो ठीक आहे, बघा या ठिकाणी मग जे काही नावं आहेत ते आपल्याला नावं वगैरे बघायला मिळते. जसं की मालती तुकाराम गायकवाड हे सरेंडर झाली आहे. हे बाकीचे सगळे सरेंडर झाले, त्यांचं नावं गावं वय काय आहे, फिमेल आहे. ठीक आहे, धुळे जे काही पोलीस स्टेशन आहे त्याचं नाव. त्यानंतर ही एक महिला आहे ती अरेस्टेड दिसते आपल्याला, रेखा शशिकांत लोकने. ठीक आहे, अशा प्रकारची एक पर्टिक्युलर माहिती आपल्याला मिळाली. मग ह्यामध्ये एक इंटरेस्टिंग पार्ट येतो. तो इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे समजा एखादी व्यक्ती, ठीक आहे, एखादी व्यक्ती जर या ठिकाणी मिसिंग असली तर जेव्हा एखादी व्यक्ती मिसिंग असेल त्या सिच्युएशन मध्ये देअर आर द चान्स बिटवीन दिस पर्टिक्युलर सिनॅरिओ की समजा ती व्यक्ती एक महिला आहे, 1 जुलै ते 20 जुलै पासून ती गायब आहे. तर व्हॉट विल डू, त्या महिलेची इन्फॉर्मेशन इथून कळाली आपल्याला. समजा सुमय्या बानो हाफिज बादशाह ही एक महिला किंवा प्रिया स्वामीदास मोटू कुपानी ही एक महिला. जर या महिला गायब असेल तर गायब होण्याचे कारण हे असू शकतं की त्यांना कुठेतरी अटक झाली असेल कोणत्या ना कोणत्या कारणाने.
वी कॅन इझिली सर्च ओव्हर देअर. किंवा या नावाची काही महिला गायब वगैरे तर झाले नाही, अरेस्ट वगैरे झाले नाहीये, तो विल जस्ट ऍड देअर नेम ओव्हर देअर. प्रियाचं नाव आपण ऍड केलं. त्यानंतर हे सिलेक्ट न करता डिरेक्टली जर सिलेक्ट वर क्लिक केलं की बाबा संपूर्ण राज्यामध्येच. अच्छा, अलाउ मी अ सेकंड. ओके, आय थिंक वेबसाईट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. अच्छा ठीक आहे, आय थिंक देर आर सम इश्यू विथ दी वेबसाईट. ओके, हरकत नाही. आय एम जस्ट शेअरिंग दिस स्क्रीन अगेन. गव्हर्नमेंट वेबसाईटला काम करायचं हाच एक इश्यू येतो. ओके, बघा आपण या महिलेचं नाव गाव जे काही होतं समजा, ते या ठिकाणाहून बघायचा प्रयत्न केलेला की बाबा ही अमुक अमुक महिला गायब आहे. या महिलेचं नाव वगैरे आपण घेतलं, सर्च केलं त्या महिलेच्या नावासाठी की बाबा अरेस्टेड लिस्टमध्ये या व्यक्तीचं नाव आहे की नाही, ते जर आपल्याला चेक करायचं असेल तर विल जस्ट ओपन दिस अरेस्टेड पार्टवाला. त्यानंतर ती महिला कधीपासून गायब आहे ते एक टेन्युअर वगैरे आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. या ठिकाणी त्या महिलेचं नाव जे काही आहे ते आपण ऍड केलं. त्यानंतर ठीक आहे, आपण ओव्हरऑल सर्च करून बघू, झालं तर चांगली गोष्ट आहे, अदरवाईज ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी ऍड वगैरे करावं लागेल रिगार्डिंग की बाबा त्या पर्टिक्युलर महिलेचं वय किती आहे. 18 वय वगैरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तो ह्या सिच्युएशन मध्ये जी प्रिया नावाची व्यक्ती आहे, या मुलीचं वय आपण लिहायचा प्रयत्न करू. चलो बाय, 16 ते आपण 21 पर्यंत काहीतरी ऍड करू. 21 पर्यंत ऍड केला आपण वय वगैरे. विल क्लिक ऑन दी सर्च. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की बाबा प्रिया नावाची व्यक्ती या संपूर्ण राज्याच्या सिच्युएशन मध्ये अरेस्ट वगैरे नाहीये. आपण पुढे चेक करायचा प्रयत्न करू किंवा अरेस्ट वगैरे नाहीये. मग ही जी काही महिला आहे पर्टिक्युलरली, ही महिला त्या ठिकाणी डेड वगैरे तर नाही झाली आहे ना. मग व्हॉट विल डू, आपण पुढच्या सिच्युएशन मध्ये मग जे डेड पर्सनचं आयडेंटिफिकेशन वगैरे असतो, त्या पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशनच्या पार्ट मध्ये या महिलेला चेक वगैरे करायचा प्रयत्न करू शकतो. अलाउ मी अ सेकंड. ठीक आहे, की बाबा पर्टिक्युलर एरिया जो काही आहे आपण तो चेक करू. 1 जुलै ते 20 जुलै पर्यंत. मग वन बाय वन सगळ्या ह्याच्यावर आपण क्लिक करू. वन बाय वन क्लिक केलं की आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणते कोणते व्यक्ती मृत पावलेत त्याची एक इन्फॉर्मेशन मिळते. महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये 1 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत एवढे सगळे व्यक्ती जे काही आहेत यांचा अनैसर्गिक मृत्यू वगैरे बघायला मिळतो. मग ह्या सगळ्यांचा फोटो वगैरे चेक करून आपण व्हॉट वी विल डू, ही जी काही महिला या ठिकाणी आपल्या सिच्युएशन मध्ये मिसिंग आहेत, विल आयडेंटिफाय द डेड बॉडीज. हा चेहरा चेक करू. ठीक आहे, या महिला आहेत सर्व. मग आपण त्यांचा चेहरा वगैरे पाहिला. त्यानंतर या अनआयडेंटिफाईड अनक्लेम डेड बॉडीज मध्ये व्हॉट विल डू, विल गो थ्रू दी सर्च वाला पार्ट आणि वन बाय वन जे काही चेहरे आहेत ते बघायचा प्रयत्न करू. विल गेट दी नॉलेज किंवा यामध्ये चेहरा मॅच वगैरे होत तर नाहीये. मग काय लक्षात येतं या संपूर्ण पार्ट मधून आपल्याला, की बाबा सिटिझनशिप पोर्टल इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी, जी काही FIR बद्दल तर इन्फॉर्मेशन मिळतच आहे, पण ज्या अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज आहेत त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती मिळते. एखादा व्यक्ती मिसिंग असेल त्या संदर्भातही माहिती मिळते. एखादा व्यक्ती अरेस्ट आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती मिळते. मग अरेस्ट मध्ये आपल्याला नावं वगैरे सगळे दिसत आहे, ते नावं वगैरे चेक करून त्या मिसिंग पर्सनचं इन्फॉर्मेशन आपण काढू शकतो. मेनी मोर थिंग्स आर देअर. यानंतर पुढचाही पार्ट या सिटिझनशिप पोर्टल मधून बघायला मिळतो, तो असणार आहे ऍब्सकॉन्डर संदर्भामधला पार्ट. बट ही वेबसाईट चांगली चालत नाही, खरं सांगायचं तर ही कधीही चालली नाही आतापर्यंत. ऍब्सकॉन्डर संदर्भामध्ये ऍड केलं की ही पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म वगैरे ओपन होतो. आपण कितीही या ठिकाणी क्लिक केलं तरी काही चालत नाही. त्यामुळे तो तर पार्ट आपल्याला बघायला मिळणार नाही. बट ठीक आहे, या संदर्भामध्ये बऱ्यापैकी माहिती आपल्याला सिटिझनशिप पोर्टल मधून बघायचा प्रयत्न होतो किंवा कळत असते. तो दिस विथ अ पर्टिक्युलर सिच्युएशन ज्या माध्यमातून आपण आजच्या सेशन मध्ये तरी FIR चेक करायला शिकलो ऑनलाईन. कशा प्रकारे ते सर्च होते, कशा प्रकारे चेक केलं जातं. अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज
कशा प्रकारे चेक केल्या जातात ते बघायचा प्रयत्न केला. मिसिंग पर्सन कशा प्रकारे चेक केल्या जातात ते बघायचा प्रयत्न केला आणि अरेस्टेड पर्सन कशा प्रकारे चेक केले जातात ते बघायचा प्रयत्न केला. ऑल दिस लिंक विल बी अवेलेबल इन दी ग्रुप ऑर द नोट्सच्या पार्टमध्ये ते सगळ्यांना बघायला मिळेल. आणि व्हॉट एव्हर दी ऍक्सेस ऑफ रेकॉर्डेड सेशन विल बी देअर. एक 1 or 2 प्री रेकॉर्डेड सेशन जे काही असणार आहे त्याची लिंक वगैरे तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही ऍक्सेस वगैरे करू शकाल. आणि नोट सुद्धा ग्रुपमध्येच मिळणार आहे. त्यामुळे काही करायची गरज नाही. एव्हरीथिंग विल बी अवेलेबल इन दी व्हॉट्सअप ग्रुप ओनली. सो देर विल बी नो एनी सच काइंड ऑफ इश्यू त्या माध्यमातून तुम्हाला काही कळणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला काही अडचणी आल्या या संपूर्ण पार्टमध्ये समजून घेण्यासाठी तर यू कॅन आस्क अस. उद्याच्या सेशनमध्ये विल गो थ्रू विथ दी ऑनलाईन टूलच्या पार्टमध्ये. त्याला आपण म्हणू शकू ई कोर्ट सर्व्हिस. ई कोर्ट सर्व्हिसेसमध्ये जे डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट आहेत ते आपण बघायचा प्रयत्न करू. त्याच्या माध्यमातून आपल्याला ही जी काही नॉलेज आपण आताच्या सेशनमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तो अजून थोडंसं वाढेल आपलं. हा एक संपूर्ण पार्ट आहे. या व्यतिरिक्त मग डिफरंट काइंड ऑफ जे पोर्टल आपण बघायचा प्रयत्न करू ते लास्टचे 1-2 सेशनमध्ये. त्यावेळेस अजून काही इन्फॉर्मेशन त्यामध्ये ऍड होईल एक्स्ट्रा. त्यामुळे आपल्याला आता फक्त एवढीच इन्फॉर्मेशन हवी होती. FIR चेक करणं, डेड बॉडीला आयडेंटिफाय करणं, मिसिंग पर्सन आणि अरेस्टेड पर्सन. या व्यतिरिक्त जास्त माहितीची गरज नाही. विल डू दी ई कंप्लेंटचा पार्ट नंतर, ज्यावेळेस आपण पुढे जाऊ फायलिंग वाला पार्ट मध्ये. आता त्याची गरज नाहीये. So this is a particular situation. So if you have any queries regarding the आजच्या सेशनच्या संदर्भामध्ये so you can ask us. जी कुणाचे काही प्रश्न आहेत? गुड आफ्टरनून सर. मी जी बोलू दीपाली. का? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर. खूपच छान इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली आणि मी ऍक्च्युली प्रॅक्टिकली पण करून बघितलं लॅपटॉपवर, तर ते सर्व झालेलं आहे. फक्त आता एवढं विचारायचं की तुम्ही जे सांगितलं की मोबाईल नंबर आपल्याला एखादा मिळाला तर आपण डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट नाही करायचा, इनडायरेक्टली करायचा. पण इनडायरेक्टली म्हणजे कशा स्वरूपामध्ये, हा एक प्रश्न झाला. आणि दुसरा प्रश्न ऑफलाईन मीडियम मध्ये. हो ऑफलाईन continue. मीडियम. You हा just बोला continue. सर. एक एक करूया, बोलूया का आपण? नाही तुम्ही कंटिन्यू करा. विल कव्हर Okay. ऑल दिस पार्ट. ओके. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता डाउनलोड करून घेतली मी एक फाईल. त्याच्यामध्ये ना एक आयडेंटिफिकेशन मार्क्स मध्ये चेचक म्हणून आहे. चेचक होय असं दिलंय. हे चेचक म्हणजे काय एक्झॅक्टली? ही कसल्या प्रकारची खूण म्हणजे? जस्ट फॉर नॉलेज सर. थँक्यू सर. ते एकदा चेक करावं लागेल मॅम. यू जस्ट शेअर दी FIR ची कॉपी. ओके, नो आपण प्रॉब्लेम. व्यवस्थितपणे एक्सप्लेन करू शकू त्याला. थँक्यू सर. सर पहिला प्रश्न फक्त एकदा सांगा. डायरेक्ट काय माहितीये का, ऑनलाईन FIR तर आपण तिथून करू शकतो आणि तेव्हा आपण कॉन्टॅक्ट करू. रवीजी थोडा माईक ऑफ करा. तर व्हॉट आय एम टेलिंग की आपण तो कॉन्टॅक्ट करायचा नसतो डिरेक्टली. कारण की एखाद्या व्यक्तीचा पर्सनल वाला जो पार्ट असतो ना, त्याच्या पर्सनल लिबर्टीचा आपण थोडंसं रिस्पेक्ट करायला हवा. कारण की पोलीसवाले ते डिरेक्टली ऍड करतात. बाकीच्या स्टेटमध्ये तसं नाहीये. पण हे आपले महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण FIR मध्ये सगळं बघायला मिळतं. भरपूर सारे ऑनलाईन FIR बाकीच्या स्टेटमध्ये जे पब्लिश होतात त्यामध्ये मोबाईल नंबर थोडासा ब्लँक ठेवला जातो, तेवढी जागा. मग त्यामुळे काय होतं, त्यांची पर्सनल लिबर्टीसाठी पण आपण ते थोडं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि आपली सेल्फ रिस्पेक्टचा पण एक पार्ट असतो त्या ठिकाणी, तो पण आपण मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे ऑफलाईन मीडियम मधून काय असणार आहे, एखाद्याचा वाया थ्रू जर आपण गेलो किंवा आपल्या एरियामधलाच तो व्यक्ती असला तर एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून जर आपण कॉन्टॅक्ट केला थर्ड पार्टी माध्यमातून, तरी आपल्याला बघायला मिळतं. किंवा मग जे आपले क्लेरिकल व्यक्ती असतात त्यांच्या थ्रू करायचा प्रयत्न. किंवा मग बऱ्याच वेळेस काय होतं, पोलीस ऑफिसरचा सुद्धा त्या ठिकाणी नंबर मिळतो आपल्याला, त्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट केलं तरी चालू शकतं. की पण नाही बोलायचं त्या ठिकाणी, कारण की त्यांचे नंबर आपण पब्लिश नाही करू शकत. वी जस्ट हॅव टू इन्फॉर्म देम, कॉल देम की सन्माननीय सर, आपल्या पोलीस स्टेशनमध्ये अमुक FIR वगैरे दाखल झाली आहे. ते FIR मध्ये अमुक व्यक्ती आहे, त्याच्या केसचा काही स्टेटस आहे किंवा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का वगैरे वगैरे. जर ते फ्री असले, त्यांचा चांगला स्वभाव असला तर दे विल शेअर. कारण की ऍडव्होकेट म्हटल्यानंतर ते इझिली सपोर्टही करतात. पण मग तोच एक पार्ट येतो, आपण कशा प्रकारे अप्रोच करणार आहोत. बऱ्याच वेळेस तो अप्रोच पॉझिटिव्हली कन्वर्ट होऊ शकतो, बऱ्याच वेळेस तो अप्रोच निगेटिव्हली जातो. त्यामुळे मग जे व्यक्ती ऑनलाईन FIR मध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकते, ते नंतर तो मोबाईल नंबर ऍड करायला बंद करते.
त्यामुळे तेवढं प्रिकॉशन आपल्याला घ्यायचं असतं. त्यामुळे इनडिरेक्टली आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असतो. कारण की बाकीच्या स्टेटमध्ये ते नंबर वगैरे नाही ऍड करत सध्या. पण महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत सुरू आहे तेपर्यंत चालू द्यायचं. एकदा का त्यांनाही लक्षात आलं पोलीस स्टेशनला आपल्या, मग तेही काहीतरी करू शकतील त्यामध्ये की बाबा मोबाईल नंबर नाही टाकायचा म्हणून. तो दिस विल द पार्ट. पण FIR इज अ पब्लिक डॉक्युमेंट, त्यामुळे आपल्याला सध्या तरी ते मिळत आहे. पण बाकीच्या स्टेटमध्ये मिळत नाही. जसं की आपण एमपीच्या इथे चेक केला, तिथे आधी आपल्याला आपली इन्फॉर्मेशन ऍड करावी लागते, जो काही व्यक्ती डाउनलोड करायचा झाला. नंतर आपली सगळी आयडेंटिटी किंवा आपलं जेही रिसर्च असेल ते त्या ठिकाणी कॅच केलं जातं, ट्रॅक केलं जातं समजा डिजिटल फुटप्रिंट. त्यामुळे डिजिटल फुटप्रिंट न ठेवता आपल्याला महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये रिसर्च करता येतो. पण अदर स्टेट्समध्ये तसं नाहीये. बाकीच्या स्टेटमध्ये तर आपण ऍडव्होकेट आहोत का, अॅक्युज आहोत का, आपण कंप्लेंट आहोत का, सर्व इन्फॉर्मेशन घेतात. पॅन कार्ड, आधार कार्ड सुद्धा घेतात बाकीच्या ठिकाणी. मग ते डिजिटल स्टेसेस त्या ठिकाणी देणं थोडंसं इश्यूचा पार्ट येतो. बट ठीक आहे, महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये आपल्यासाठी आहे सगळा पार्ट अवेलेबल, तर तो त्याचा वापर आपण करून घेऊ शकतो. उद्या तुम्ही ती FIR वगैरे ऍड करून ठेवा. विल गो थ्रू दी सेम. काय आहे तो पार्ट. हॅलो सर, मी विचारू शकतो? हाय सर. वन बाय Thank वन. you, sir. जी रवीजी बोला. येस येस, थँक्यू सर. आणि खरंच अपार्ट फ्रॉम युसेज ऑफ दिस पोर्टल आपण ॲप्लिकेशन्स पण कसे करू शकतो आपण ते पण तुम्ही सांगितलं. ते एक टेक अवे पॉईंट होते या सगळ्या सेशनचा. आणि या संदर्भातच FIR संदर्भात मला प्रश्न असा होता की जसं आपण पाहिलं की काही एका पर्टिक्युलर समजा त्यांचा आधार कार्डचा ॲड्रेस जर आपल्याला इझिली मिळतो, त्यांचा राहत्या घराचा ॲड्रेस मिळतो, किंवा काही जॉब निमित्त म्हणत ते वेगळ्या राज्यात किंवा जिल्ह्यामध्ये ते स्थायिक होऊन काम करतात, हाही जर FIR मधून आपल्याला ॲड्रेस मिळतो, तर इतर त्यांच्या विभागातले आपल्याला FIR पण शोधता येतात त्या पर्टिक्युलर त्या सेक्टरमध्ये किंवा त्या एरियामध्ये जाऊन. पण जर एखादा ॲड्रेसबद्दल माहिती नाहीच आहे आपल्याला किंवा असं माहीत नाही, पण शक्यता नाकारता येत नाही की इतर ठिकाणी त्यांच्यावर काय आरोप असतील किंवा FIR असतील. म्हणजे उदाहरणार्थ की इंटरेस्टिंगली मला एका नातेवाईकांनी असं सांगितलं लिगल रिसर्च करण्यासाठी की आमच्या अमुक अमुक एका मुलीसाठी एक स्थळ आले आणि त्या मुलांवर काहीतरी आम्हाला बाहेरून कळालं काहीतरी आरोप आहेत भांडणांचे किंवा हाणामारीचे. तर आम्हाला त्याच्याबद्दल थोडी लिगल रिसर्च करून मला दे. तर त्यांच्या ॲड्रेसवरून तर मी हे काढून त्यांना देऊ शकलो. पण याच्या व्यतिरिक्त जी माझ्याकडे माहिती नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त मी अजून कसं काय फाईंड करू शकतो? कारण का इंटरेस्टिंगली लोक आता हल्ली याकडेही वळतात की FIR कोणती आहे का मुलांवर. थँक्यू. आणि सेकंड कनेक्टिंग क्वेश्चन हा होता की जसं FIR बद्दल आपल्याला माहिती मिळते या पोर्टलवरून, तशी NC रेकॉर्ड्स पण याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात का? बिकॉज तोही महत्त्वाचा एक भाग आहे आपल्याकडे. आणि लेटेस्ट अपडेट्स जे E-कोर्टमधून आपल्याला मिळवता येतात, तसं ह्या पोर्टलही काय आपल्याला लेटेस्ट अपडेट्स देतात का त्या केस संदर्भात? थँक्यू सर. बघा, एक पार्ट लिगल रिसर्चच्या संदर्भामध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला ना, तर लिगल रिसर्च ऑनलाईन माध्यमातून जनरली आपण जो या कोर्स पाहत आहोत ना, जनरली कुणीही करताना आपल्याला बघत नाही किंवा दिसतही नाही. वी वर्क विथ दी मेनी ऑफ लॉ फर्म, ज्या मोठ्या लॉ फर्म आहेत मुंबईच्या, त्यामध्ये एवढं लिगल रिसर्च करताना आपल्याला दिसत नाही. ते इन्फॉर्मेशन कुठून ग्रॅप करतात, ते क्लायंटकडूनच इन्फॉर्मेशन वगैरे काढून घेतात. बट जर तुमचा क्वेश्चन होता एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामधले जर काही कंप्लेंट वगैरे असल्या, तर जनरली काय होतं की आपल्याला मॅन्युअलच ते वर्क करावं लागेल. सध्या तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो काही पोर्टल आहे सिटिझनशिपचा, त्यामध्ये नावानुसार सर्च करायचं कोणतंही ऑप्शन नाहीये. त्यांनी ते ऑनलाईन FIR उपलब्ध करून दिले, तीच मोठी गोष्ट आहे. मग त्यामुळे त्यामध्ये थोडेसे रेस्ट्रिक्शन आहेत आपल्यासाठी. त्यानंतर पुढच्या पार्टकडे आपण जाण्याचा जर प्रयत्न केला की वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण कशा प्रकारे रिसर्च करू शकतो. मग एकतर तो व्यक्ती ज्या ठिकाणी राहत असेल तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आपण चेक करू शकतो किंवा त्या जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आपण चेक करू शकतो ऑनलाईन माध्यमातून. बट मग तो टाइम टेन्युअर आपल्याला थोडा खर्चिक समजू शकेल किंवा मग प्रत्येक FIR 1 by 1 चेक करत राहावी लागेल आपल्याला, किंवा कोणता पोलीस स्टेशन आहे, तो एक टाइम पिरियड आपल्याला माहिती असला तर एवढ्या सगळ्या एरियामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन चेक करणं थोडासा टाइम खर्चिक पार्ट आहे. मग त्यालाही कोणतंही सोल्युशन नाहीये सध्या तरी. तेवढा वेळ आपल्याला देणं भाग पडणारच. तो पण एक पार्ट आहे, कारण की जोपर्यंत फाईल डाउनलोड होत नाही तोपर्यंत आपणही काही करू शकत नाही. आणि AI जरी आता आलेलं असलं तरी सुद्धा तेही काही करू शकत नाही, कारण की ते स्वतः फाईल तर डाउनलोड करून घेणार नाही. त्यामुळे तो रिसर्च सुद्धा आपल्यालाच करावा लागणार आहे. पुढचा पार्ट जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करू या सेम सिच्युएशनमध्ये, जेव्हा डिफरंट काइंड ऑफ सिनॅरिओ आपल्या समोर येईल केसेसच्या आयडेंटिफिकेशनसाठी किंवा केसेसच्या रिसर्चसाठी, त्यावेळेस सुद्धा सध्याच्या सिच्युएशनमध्ये सिटिझनशिप पोर्टलचा वापर आपण जसं महाराष्ट्रामध्ये करत आहोत, एखादं वेगळं स्टेट असलं तर तिथेही करू शकतो. पण जर तिथल्या लोकल व्यक्तींची जर आपण मदत घेतली
तर तेही थोडंसं बेनिफिट आपल्याला होऊ शकतो. पण नाही घेतली तरी सुद्धा ऑनलाईन माध्यमातून सुद्धा आपल्याला सगळा पार्ट मिळतो. पण काही असे स्टेट आहेत त्या ठिकाणी आपण डिरेक्टली जसं आपण बंचमध्ये आता सर्च करत होतो FIR वगैरे किंवा एवढे टाइम पिरियड आपण मांडत आहोत. पण तसं बाकीच्या सिच्युएशनमध्ये नाही बघायला मिळत. टेन्युअर तर बघायला मिळतो, पण त्या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला जसं की एक पर्टिक्युलर स्टेट, आय एम जस्ट गिव्हिंग यू दी एक्झाम्पल, आय थिंक उत्तराखंड और समथिंग. एक सेकंड. ओके. स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला? आय थिंक इट इज टेकिंग सम टाइम टू लोड. बट असे काही स्टेट आहेत ना त्या ठिकाणी जनरली रेस्ट्रिक्शन आहे रिसर्चसाठी. जसं की बघा या ठिकाणी आपल्याला FIR ची संख्या लिहिणं कंपल्सरी आहे. बघा हे स्टारमध्ये दिसत आहे ना तुम्हाला, हे उत्तराखंडचं आहे. या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी ते FIRचा नंबर जो काही असेल तो ऍडच करावा लागेल. मग तो कसा आपल्याला शोधू शकतो, तो पण एक पार्टच आहे ना आपल्यासाठी. मग एकदम मॅन्युअल रिसर्चसाठी आपण जनरली एक डेट जरी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा एक संपूर्ण पार्टमध्ये एक पोलीस स्टेशन आपण सिलेक्ट केलं किंवा जिल्हा सिलेक्ट केला, पोलीस स्टेशन सिलेक्ट केलं, तर हा FIRचा नंबर जर आपल्याकडे नसला तर आपण मॅन्युअल वर्क करत करत राहून जाऊ. बऱ्यापैकी वेळ त्या ठिकाणी खर्चिक होतो. आपण रॅन्डमली जर ऍड केला तर 100 नंबरचं काहीतरी असेल या ठिकाणी तर मिळू शकतं. पण बघा या ठिकाणी नाहीये, त्यामुळे आपण रॅन्डमली या ठिकाणी ऍड करत राहिलो तर अशा प्रकारे तर दुसऱ्या स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. जी इन्फॉर्मेशन आपण महाराष्ट्रामध्ये काढू शकतो लिगल रिसर्चच्या माध्यमातून ती आपल्याला भरपूर किचकट आहे. ॲज कम्पेअर टू आपण जर महाराष्ट्राचा सिनॅरिओ बघत आहोत या ठिकाणी, या महाराष्ट्राच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण पब्लिश FIRचा पार्ट वर क्लिक केला, त्यावेळेस FIR मध्ये कंपल्सरी नाही आपल्याला FIRचा नंबर ऍड करणं. आपल्याला काय कंपल्सरी फक्त एक टाइम टेन्युअर आपल्याला ऍड करायचं आहे. टाइम टेन्युअर नंतर आपल्याला संपूर्ण जे काही जिल्हा असणारे पोलीस स्टेशन ही त्या ठिकाणी कंपल्सरी नाहीये. आपण पोलीस स्टेशन जरी ऍड केलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी सर्च वगैरे करू शकतो. मग इथे सोपं आहे आपल्याला. पण असा एखादा क्लायंट ज्याचा ऍड्रेसच बाहेरच्या राज्याचा आहे तर इट विल बी डिफिकल्ट सध्याच्या सिच्युएशन मध्ये तरी. त्यामुळे एकतर मॅन्युअल वर्क साठी तुम्हाला ऑफलाईन मीडियम मधून जावं लागेल त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, किंवा मग कुणी ओळखच असले आपले त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मधले त्या एरियाच्या पोलीस स्टेशन मध्ये, त्या माध्यमातून आपल्याला त्या माहिती मिळू शकेल. मग ऑफलाईन मीडिया मधून आपण जेव्हाही काम करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला पैसा तर द्यावाच लागणार आहे. तो इट विल बी सम कॉस्टली, पण एक पैसे त्या ठिकाणी खर्चिक होणार आहे आणि वेळही खर्चिक होतो. जाण्या येण्याचं ट्रॅव्हलर किंवा तिथल्याही लोकल व्यक्तीला जरी आपण तो एक पार्ट दिला तरी सुद्धा त्याला पैसे काही ना काही तो फ्रीमध्ये तर काही काम करणार नाही. वी हॅव टू पे देम. मग ऑनलाईन रिसर्च सोपा आहे. ऑफलाईन रिसर्चमध्ये बऱ्याच साऱ्या स्टेटमध्ये रेस्ट्रिक्शन आहेत, त्यामुळे त्या व्यतिरिक्त काही ऑप्शन तर नाही आपल्याकडे सध्याच्या सिच्युएशनमध्ये. पण भविष्यात काही आलं तर ते आपण करू शकतो. आणि अजून एक पार्ट होता तुमचा प्रश्नामधला, तो सांगू शकाल? NTPS ऍक्ट, कोणत्या ऍक्ट बद्दल बोलत होता तुम्ही? सर NC बद्दल, NC रिपोर्ट काही वेळा ना NC दाखल केल्यानंतर ना ती जी पावती आपल्याला मिळते ती NC मध्ये ऑनलाईन माध्यमातून सध्या तरी नाहीये. ते ऑफलाईनच असणार आहे, त्या लोकल पोलीस स्टेशन मध्येच असणार आहे, कारण की ते कॉग्निझेबल ऑफेन्सचा पार्ट मध्ये येतच नाही, ते नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. त्यामुळे ते पोलीस स्टेशन स्वतःच्या लेवलला सॉल्व्ह करतात. पण जेव्हा ती NC कन्वर्ट होईल FIR मध्ये त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल, कारण की दिवसातून भरपूर NC रेजिस्टर्ड होतात पोलीस स्टेशन मध्ये आणि ते काही कामाचं तर नाहीये तेवढा पार्ट. प्रत्येक व्यक्तीसाठी रिसर्च मध्ये तर तेवढ्या कामाचं नसतं, कारण की ते अलिगेशन सुद्धा ते पर्सनल लेवलवर सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करत असतात. त्यामुळे त्या संदर्भात सध्या तरी काही रिसर्च नाहीये ऑनलाईन माध्यमातून, ऑफलाईनच येतो. ओके सर, गॉट इट. थँक्यू सर. आणि त्यातल्या त्यात म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातली वेबसाईट संकेतस्थळ चांगलं आहे इतरांपेक्षा. हो,
कधी यांना रेस्ट्रिक्शन येईल सांगू शकत नाही. त्यामुळे मी ते मोबाईल नंबरचं त्यामुळेच तुम्हाला म्हणत होतो, की ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा ना थोडं वाया गेलं ना थोडं चांगलं. नाहीतर ते पोलिसवाल्यांना लक्षात आलं, की अरे हे लोकं, वकील लोकं कॉन्टॅक्ट वगैरे काढतात आणि क्लायंटशी कॉन्टॅक्ट करतात किंवा आपलं डोकं खातात. पोलीस कॉन्स्टेबलचा नंबर असतो त्यामुळे त्यांनी करायचं काहीतरी कंप्लेंटवर आणि ते बंद व्हायचं. तर ते नको व्हायला. आपणच त्याचे प्रिकॉशन घ्यायला हवे. जी, डू एनीवन सर, हॅव एनी? ती जी ऑनलाईन जे आपण FIR डाउनलोड करतो ना, ती हो. ऍडमिसिबल आहे का कोर्टामध्ये? नाही. फक्त आपल्या रेफरन्ससाठी आपण करतो ना? तुमच्या रेफरन्ससाठी आहे. हो. ओके. ओके. तो फक्त थँक्यू. डिजिटल रेकॉर्ड आहे ऑनलाईन रिसर्चसाठी. म्हणजे बघा ओके. आपल्याकडे एखादा क्लायंट येतो ना, बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती हवं असतं, की बाबा हा किती पोहोचलेला माणूस आहे. आणि क्लायंट लोकं बऱ्याच वेळेस FIR शेअर करत नाही. त्यांना असं हो, वाटतं, की ट्रू, ट्रू. अरे आपलं जे काही रिस्पेक्ट आहे ती कमी होऊन जाईल. आपल्याबद्दल हे कळेल, साहेबांना ते कळेल किंवा एवढी फी मागतील, तेवढी फी मागतील. त्यामुळे ते शेअरही करत नाही नंबर वगैरे. तर त्यांना न विचारता ते कोणत्या एरियामध्ये राहतात चेक करायचं आणि ऑनलाईन काढू शकतो आपण तेवढा टाईम पिरियड ॲड करून. ओके, चालेल. आपल्याला थँक्यू. इन्फॉर्मेशन येते आणि लगेच त्यांना आपण माहिती देऊ शकतो त्या संदर्भामध्ये. आणि अजून एक पार्ट लक्षात ठेवायचं आहे. क्लायंटला या संदर्भामध्ये जास्त नॉलेज द्यायची गरज नाहीये. प्रोफेशनल वे मध्ये जर सांगायचा प्रयत्न केला तर अरे जाओ चेक कर लो, ऑनलाईन मिळता है सब. त्या चक्करमध्ये नाही पडायचंय. क्लायंटला जर ते लक्षात आलं सगळं ऑनलाईन मिळतं, तर तुमच्यापर्यंत ते येणारच नाहीये, है ना? का येतील ते तुमच्यापर्यंत? तर जास्त समाजसेवा करायची गरज नाहीये. ऍडव्होकेट आहात, ऍडव्होकेट प्रमाणे बिहेव करायचं, प्रोफेशनलिझम मेंटेन करून ठेवायचं. कारण की क्लायंट तुमच्यापर्यंत देखील सांगू शकत नाही. ते 10 लोकांकडे जातात चेक करायला, की हे हो. वकील साहेब चांगले आहे का? ते चांगले आहे का? मग त्यांना परवडेल तशा प्रकारे त्यांच्याकडे जातात ते. त्यामुळे समाजसेवा नाही करायचं. हा सगळा पार्ट पर्सनल यासाठी सिनियर ठेवतात. बऱ्याच वेळेस ज्युनियरशिपमध्ये तुम्ही 2-3 वर्ष जरी काढले तर तरी सुद्धा सिटिझनशिप पोर्टल बद्दल नाही सांगत कुणालाही. आणि हे ऍबस्कॉन्डचा पार्ट, नॉट ऍबस्कॉन्डचा पार्ट, मिसिंग पर्सन आहे, डेड बॉडी आहे, है ना? ह्याबद्दलही कुणालाही कल्पना नसते बऱ्याच वेळेस. अरेस्टेड पर्सन आहे. त्यामुळे आपल्यापर्यंत ठेवायचं आणि आपल्याला बूस्ट कशा प्रकारे करता येईल प्रॅक्टिसमध्ये त्याबद्दल विचार करायचा. उगाच समाजसेवा करायचे, कलिग लोकांना सांगत फिरायचं नाही. लोकांना तुमच्यावर थोडंसं डिपेंडेंट होऊ द्यायचं. म्हणजे तुमचे कलिग असले तरी सुद्धा सांगत आहे मी. आय एम गिव्हिंग यू दी प्रोफेशनल टिप्स. ठीक आहे, मी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही सेल्फिश वगैरे व्हा. व्हाय आय एम टेलिंग यू ऑल दिस पार्ट, की तुमचे रिस्पेक्ट ज्यावेळेस वाढेल तेव्हा लोकांना तुमच्याकडून काहीतरी मिळेल. जर लोकांना तुमच्याकडून काही मिळायचं बंद झालं तर लोक आपल्यापर्यंत येणार नाही, आपले क्लायंट तुटतील आणि आपण एवढे काही मोठे वकील नाहीये राम जेठमलानी सारखे, कपिल सिब्बल सारखे, की लोक स्वतःहून केस घेऊन येतील. लोकांचं कुठेतरी अडेल त्यावेळेस ते तुमच्यापर्यंत येतात. एखाद्याला लक्षात आलं की तुम्ही क्रिमिनल मध्ये लिगल रिसर्च व्यवस्थितपणे करता, लगेच एखादा क्लायंट आला, एखादा व्यक्ती आला, तुमचा मित्र आला, कलिग आला, त्याला लगेच रिसर्च करून स्वतःपुरतं तो डेटा ठेवला, त्याला इन्फॉर्मेशन दिली काय करायचं काय नाही करायचं. आणि समजा याच FIR ची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली आणि तुम्ही उद्यापासून जे आपण ई-कोर्टचा सर्व्हिसचा पार्ट पाहणार आहोत त्या ठिकाणाहून लगेच अजूनही अपडेट काही घेऊ शकता. म्हणजे लगेच तुम्ही त्या व्यक्तीला नॉलेज देऊ शकता, की हा बाबा याची FIR यावेळेस दाखल झाली, या कोर्टमध्ये त्याची केस सुरू आहे, ह्या स्टेजेस आहेत. आपण काय करावं, काय नाही करावं. लगेच तुम्हाला तोही पार्ट क्लिक होतो. मग काय होतं, यू विल स्टार्ट युअर प्रॅक्टिस ॲज अ लॉयर, नॉट लॉयर, ॲज अ ॲडव्होकेट. आणि त्या प्रॅक्टिसला तुम्ही बूस्ट करू शकता आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो त्या गोष्टीत. आपण डिपेंडेंट राहत नाही. पण लोकांना डिपेंडेंट करावा तुमच्यावर. लोकांना प्रत्येक गोष्ट शेअर नसते करायची. तुमचे कलिग असले किंवा तुमचे क्लायंट असले. तो डोंट डू दी समाजसेवा इन दिस प्रोफेशनलिझम. यामध्ये कोणतेही सिनियर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत नाही. तो तुम्हाला त्या गोष्टी माहित आहेत, त्यांना प्रोफेशनलिझम मध्ये त्याला मॉनिटाईज मॅटरमध्ये त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. हे त्याला पैसे निर्माण करा त्या संपूर्ण सिच्युएशनचे. जसे की हा प्लॅटफॉर्म फ्री आहे. वी हॅड सम ऑफ द नॉलेज, पण तुम्ही त्या ठिकाणी फीस पे करून तो कोर्स जॉईन केलाय. तुम्हाला असं लक्षात आलं की तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, बट तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तोच एक पार्ट आहे ना. तो मॉनिटाईज कशा प्रकारे करू शकाल तुमच्या नॉलेजला त्यावर भर द्यायचा. त्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकाल. अदरवाईज मग सिनियर जे फीस पे करतात, क्लायंट जे फीस पे करतात त्यावरच आपल्याला डिपेंड राहावं लागतं. पण आपल्याला मोठं व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी स्वतःच शिकायच्या आणि रेस्ट्रिक्शन ठेवायचं स्वतःसाठी नॉलेज बद्दल तरी, आणि त्याला पे ऑफ करायचा. जोपर्यंत पे ऑफ करत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व्हाइव्ह नाही करू शकत जनरली. कारण की आफ्टर एंड ऑफ द डे यू हॅव टू फीड युअर फॅमिली.
आणि ब्रेड अँड बटर साठी पैसा लागणारच आहे. कुणीही क्लायंट स्वतःहून येऊन सांगणार नाही, साहेब तुम्हाला केस नाही एका महिन्यापासून, तुम्हाला एवढे पैसे घ्या. नाही, स्वतःहून फोन कराल तेव्हाच तुम्हाला पैसे देतील. तो जे नॉलेज आहे त्याला मॉनिटाईज करायचा प्रयत्न करा. ठीक आहे जी. डू एनीवन हॅव एनी क्वेश्चन? बोर झालं तर तुम्ही मला- हाय सर. हाय सर. हो सर. रवींद्र दिस साइड. हो हॅलो. हो बोला. हा सर, मी म्हणजे 2-3 महिन्यांपासून कोर्टामध्ये जातो. ठीक आहे, पण मला ॲक्च्युअलमध्ये आयडियाच येत नाही की आपण डिफरंट ॲप्लिकेशन ॲडव्होकेट लिहितच असतात. जर तुम्ही एखादे कोर्स त्यावरती जर बनवू शकत असला तर इट विल बी हेल्पफुलच. सर वी ऑलरेडी हॅव सिव्हिल अँड क्रिमिनल ऍडव्हान्स कोर्ट प्रॅक्टिसची बॅच, त्यामध्ये ते सर्व ऍप्लिकेशन कव्हर होणार आहे. आजपासून त्याचं अच्छा. क्रिमिनल पार्ट होते. ओके. आणि ते ऍप्लिकेशन म्हणजे जवळजवळ 150+ ऍप्लिकेशन्स आहेत. त्याची प्रोसिजर आणि तो हा, म्हणजे सगळा ते ॲक्च्युअलमध्ये कोर्टामध्ये गेल्यानंतर कळतच नाही की हे का लिहितायत. म्हणजे सर्व ओके. व्हाईट पेपर घेऊन लिहितच असतात. तर ते ओके. पूर्ण फॉर्मॅट जर मिळाले तर बेटर होईल. कधीपासून फॉर्मॅट हा. बद्दल तर नाही सांगू शकत, पण ते सगळे ऍप्लिकेशन कव्हर होणार आहेत. आता त्याचं अच्छा. क्रिमिनल पार्ट स्टार्ट होते आजपासून. सिव्हिल पार्ट संपलाय त्याचा. त्यामध्ये आता जे इंटरलोकेटरी ऍप्लिकेशन, इन्व्हेन्शन ऍप्लिकेशन आणि मिसलेनियस ऍप्लिकेशन, हा क्रिमिनलचा पार्ट तो एकत्रच असतो. तो यू कॅन इझिली लर्न दॅट पर्टिक्युलर पार्ट. ओके जी. ठीक, कुणाचा थँक्यू. काही प्रश्न आहे यानंतर? अदरवाईज आपण उद्याच्या सेशन मध्ये भेटू. अच्छा मला सांगा, तुम्हाला काही लक्षात तर आले ना बाकीचा पार्ट, की फक्त ₹200 असेच गेले तुमचे हवेमध्ये? ओके चालेल, भेटू उद्याच्या सेशन मध्ये. इफ युअर फ्रेंड वॉन्ट टू जॉईन दिस पर्टिक्युलर सेशन अँड ऑल, जस्ट इन्फॉर्म देम. थोडीशी मदत होईल त्यांनाही. उगाच याला त्याला विचारून ते करत असतात कामं. आणि इव्हन एक मजेची गोष्ट अशी होती की वी जस्ट जॉईन दी इंटर्नशिप, आणि जे क्लेरिकल लोक होते ते आपल्याला मोठं वाटायचं, अरे हा व्यक्ती एका क्लिकमध्ये कशा प्रकारे शोधू शकतो केस बद्दल. आणि ते लोक शिकवतही नाही. क्लेरिकल व्यक्ती होते, त्यांना थोडासा भाव वगैरे असतो. देन मी रिअलाइज की हा सगळ्या पार्ट पोर्टल बद्दल तेव्हा कल्पना आली, तर आपल्याला लक्षात आले काही एवढं काही विशेष गोष्टी नाहीये त्या. वी जस्ट हॅव टू नीड सम एक्स्ट्रा एफर्ट. इथले थोडेसे लक्षात येतात सगळं. ठीक आहे. सर, तुम्ही ई फायलिंग सर्व्हिसेस पण सांगणार आहात का? ई फायलिंगचा How to पार्ट file. फक्त वर कव्हर होणार आहे, बिकॉज दिस कोर्स वी डिझाईन फॉर द जे लॉ स्टुडंट होते ना त्यांच्यासाठी हा डिझाईन केलेला आम्ही. बट मोस्ट ऑफ ज्युनियर ऍडव्होकेटच आहेत कोर्समध्ये, म्हणजे 50% पेक्षा जास्त ज्युनियर ऍडव्होकेटच आहेत. पण एवढं सगळ्या अच्छा, पोर्टलची कारण मदत की- होईल आणि जेवढी इन्फॉर्मेशन मिळेल ना तुम्हाला ई फायलिंगच्या पार्टची, ओके. तेवढी सुद्धा ओके. सफिशियंट असेल. ओके, कारण ते आता कसं सगळे सगळीकडे ई फायलिंगच केलंय ना. सपोज टेकन ऑन बोर्डचं वगैरे ऍप्लिकेशन टाकायचं असेल तर ते आधी सांगतात की आधी ऑनलाईन अपलोड करा. तर तेव्हा थोडीशी डिफिकल्टी येते की हे एक सिंगल ऍप्लिकेशन कसं अपलोड करायचं. विल ट्राय टू कव्हर इट. आम्ही एका एक्सपर्ट साठी विचारलंय की बाबा ते अवेलेबल व्हा आणि ते संपूर्ण शिकवून ठेवा. त्याचा टाइम मिळेल हा. ना आपल्याला पर्टिक्युलर कोर्स दरम्यान, तर विल गो ठीक थ्रू आहे. इट. लक्षात येईल आपल्याला. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट ठीक पार्ट आहे. आहे सगळ्यांना शिकणं. ओके, ठीक आहे. थँक्यू. हरकत नाही. ठीक आहे. भेटू उद्याच्या सेशन मध्ये 12 वाजेला. ठीक आहे. हॅव अ नाईस डे. थँक्यू सर. Thank you, sir. थँक्यू सो Thank you, मच. sir. थँक्यू. थँक्यू.